सार्थ श्री गणेश पुराणम उत्तरार्ध भाद्रपद शुक्ल दशमी अध्याय 46 ते 67. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मुनी म्हणाले, काशीच्या वियोगामुळे संतप्त झालेल्या शंकरांनी सर्व अर्थ वश करून देणाऱ्या धुंडी राजास नमस्कार केला व व्याकुळ प्रार्थना केली. पंचमहाभूतांच्या कारणांचे हे कारण, चिदानंद घन विश्वाचे ध्येय, वेदांच्या उपनिषद रूप अंतभागाचा विषय, प्रधान व पुरुष गुणांचा विभाग करणाऱ्या, विश्वव्यापी विश्वनिधी, विश्वाचे रक्षण करण्यात तत्पर, अनेक अवतार घेऊन भूभार हरण करणारा, देवांचे पालन व दैत्यांचा नाश करण्यास समर्थ, द्विज धर्म पंडित, आर्त यांचा स्वच्छेने स्वामी होणारा, ब्रह्मरूपी अशा तुला सोडून काशीच्या विरहाने दुःखी झालेला मी कोणास शरण जाऊ. धुंडी राजा म्हणाला, सर्व विद्यांमध्ये निपुण असलेल्या दुसऱ्यांनाच तू पाठवतोस. हे सदाशिवा, तू सर्वज्ञ असताना असा मोहित का होतोस. शिव म्हणाले, हे गजानना, तू आत्ताच काशीत जा. दिवोदासास विघ्न व माझी कार्यसिद्धीस कर. मायेच्या योगाने लोकांस मोहित कर. त्यामुळे यांचे पुण्य शून्य होईल. धुंडीराज म्हणाला, महादेवा, मी त्वरेने जातो, चिंता करू नकोस. तुझे हित मी साधीन, तुझी नगरी तुला दाखवीन, दिवोदासास बाहेर घालवीन, लोकांच्या पापांचा विभागी असा तो होईल. मुनी म्हणाले, असे बोलून शंकर, पार्वती, षडानन यांना नमस्कार करून नारद व गुरुस प्रदक्षिणा घालून सर्व विद्यांचा कलानिधी असा तो प्रभू निघाला. पवित्र वाराणसीस तो आला. त्याने त्याचे पुष्पद पुण्यच पाहिले. त्याचे पाप न दिसल्यामुळे तो ज्योतिषी झाला. सुवर्णासारखी कांती असलेला दिव्य देह, मोत्याच्या माळांनी भूषित, दोन्ही कानात सोन्याची कुंडले धारण केली, 32 लक्षणांनी युक्त, भूत भविष्य वर्तमान जाणणारा, नाभी प्रदेशी महारत्नांनी भूषित असे कटुसूत्र, पिवळे वस्त्र, अंगास दिव्यगंधाची उटी, शरीर मदनाहून सुंदर असा तो देव श्रीसई मोहित करी. ज्या पतिव्रत्या स्त्रिया होत्या त्याही त्या ब्राह्मणावर प्रेम करू लागल्या. मनात चिंतिलेला प्रश्न तो सांगत असे. म्हणून पतिव्रता स्त्रिया प्रश्न विचारण्याकरता बालके, पती, बंधू, आपदा सोडून येऊ लागल्या. आपल्या मायेने दाखवलेली स्वप्ने हा लोकांस सांगू लागला. सेवा करणाऱ्यांना हा वर देऊ लागला. वराच्या प्रभावाने दुष्ट कुष्ठ रोगीही नष्ट होत. त्याच्या वरदानामुळे वंध्या स्त्री पुत्रवती झाल्या. हात पाहून भाग्यवत कर्म सांगत असे. कोणी काय खाल्ले, कोण काय खाणार हे तो क्षणात सांगत असे. त्यामुळे नागरिक विस्मित व आनंदित झाले. असा गुणसागर व सर्वज्ञ ब्राह्मण आम्ही पाहिला नव्हता. असा ब्राह्मण आजपर्यंत झाला नाही व पुढेही होणार नाही, असे बोलू लागले. त्याचा प्रत्यय पाहून लोक धन व रत्ने यांचे योगाने त्याची पूजा करू लागले. हाताश धरलेली वस्तू तो तत्काल सांगत असे. दरिद्री व प्रयत्न न करणारा विचारास आला तर त्याचा अभिप्राय हा जाणत असे व तू 3 दिवसात धनाढ्य होशील असे सांगत असे. त्याप्रमाणे तो होतही असे. हरवलेले, नष्ट झालेले इत्यादी तो सांगत असे व त्याचा प्रत्यंतही याप्रमाणे तो ब्राह्मण रूपी धुंडीराज सांगू लागला असता 2-3 महिन्यांनी लोकांच्या द्वारा राजाच्या कानावर ही वार्ता गेली. लोक ज्या राजपत्न्या व पतिव्रता आजपर्यंत दुसऱ्या कोणत्याही देवास भजत नसत, त्या पतीस न सांगता त्याला भेटत आम्हास पुत्र होईल की कन्या असे विचारित सखींनी मनाई केली तर धुंडी येथे येईल असे या आशीर्वादात. नंतर त्यास बोलून त्या राजपत्न्या त्यास एकांतास नेऊन रम्य आसनावर बसून त्याची पूजा करत, त्याला पाहून अतिविव्वल होऊन त्याचे दोन्ही पाय दूध कस्तुरी चंदनाच्या उट्या त्यास शरीरास लावीत. कोणी त्याच्याजवळ जाऊन त्यास आलिंगन देत, त्यास अनेक प्रश्न विचारित, तोही त्यांची उत्तरे सांगे. प्रत्यय आला की सर्वजणी आश्चर्यचकित होत. त्याप्रमाणे दररोज त्याचे दर्शन व पूजन करीत. घरातील कामे सोडीत. भूत भविष्य वर्तमान जाणणारा असा पुरुष आम्ही पाहिला नाही असे म्हणून उत्तम ज्योतिषी अशा त्या ब्राह्मणाची त्या स्तुती करीत. राणी उठली की सर्वजणी त्यास सोडीत पतिभाव टाकून सदा त्याचे चिंतन करीत. दिवोदासास हे कळले. राजाने त्यास बोलवले, उत्तम आसनावर बसवले, त्यास नमस्कार केला, सर्व उपचार समर्पण करून पूजा केली. आदरपूर्वक गाय, अर्ध धन वस्त्रे दिली. नंतर त्याने जे जे विचारले ते सर्व त्याने त्यास सांगितले. तेव्हा तो राजा आपल्या देवास विसरून त्याचे चिंतन करू लागला. एकांतात त्याने त्यास अनेक प्रश्न विचारले व प्रत्यय आला अशी तेव्हा प्रार्थना केली. गाव, धान्य, धन तुला देतो, तू माझे जवळ राहा, कारण मी तुझ्या ठाई अनेक चमत्कार पाहिले आहेत. तेव्हा प्रपंच शून्य असा तो धुंडी राजास म्हणाला, स्त्री, पुत्र, कन्यागृह इत्यादी सर्व सोडून मी वाराणसीस आलो. मज निस्पृह. आज तुझे ग्राम, धन, धान्य यापैकी काही आवडत नाही. मी तुला सांगतो ते मनात ठेव. हे राजा, आजपासून 17व्या दिवशी कोणी एक श्रेष्ठ पोलीस तो जे सांगेल तू विचार न करता कर. त्याच्या योगाने हे राजा तू अतिशय हित होईल, यात संशय नाही. एवढे केल्याने ग्राम, धन, धान्य इत्यादी मला मिळेल असे होईल. दिवोदास म्हणाला, मुनी श्रेष्ठा, मी तुझे वचन अवश्य करीन.
यात अंतरे पडले तर शंकराची शपथ. गुत्समत म्हणाला, याप्रमाणे भूत भविष्य वर्तमान व दूर जैतेश्वर गोष्टी बरोबर सांगून काशीतील लोकांस वश केले. सर्व कामे सोडून ते त्याची सेवा करू लागले. नंतर तेथून 5 कोस दूर राहिलेला बौद्धरूपी विष्णू आला व त्याने आपल्या मायेने सर्वांस मोहित केले. धार्मिकांचा द्वेष्टा असा तो स्मृतीच्या विरुद्ध पाठ देऊ लागला. त्याने आपल्या वचनाने सर्व महाजनास वश केले. साकार वचनाने त्याचे खंडन केले. मातीच्या किंवा रौप्यादी धातूच्या मूर्ती पूजा कशाला करतात? सर्व लोक मूढ आहेत. परमात्मा हृदयात आहे. जिवंत वृक्षाचे छेदन व पशुची हिंसा तुम्ही करता. कोणी आपले धन दुसऱ्यास देतात. देह नष्ट झाला असता 5 स्थूल भूते 5 सूक्ष्म भूतात लीन होतात. तुपाचे पक्वान आनंदाने आपणच खावे. या देहरूपी आत्म्याचे अनेक भोगांनी यथेच्छ पोषण करावे. तो उपदेश ऐकून सर्व लोक आपापला मार्ग सोडून त्याच्या मताचे झाले. ब्राह्मणांना न देता ते उत्तम भोग भोगू लागले. त्याची पत्नी कमला मरोत करत तेथे राहिले. वाराणसीतील स्त्रियांनी तिने मोहित केले. दररोज दुष्ट मार्गाचा उपदेश करण्याचा क्रम तिने चालविला. याप्रमाणे नगरातील लोकांच्या बुद्धीचा भेद त्यांनी केला. तो आपल्या देहात व तो आपल्या पतीच्या देहात असतो, तोच दुसऱ्याच्या देहात आहे. म्हणजे मुख, नाक इत्यादी अवयवांच्या योगाने असा पुरुष भिन्न होत नाही. याप्रमाणे या 4 प्रकारच्या शरीराच्या योगाने आत्मा भिन्न होत नाही. याप्रमाणे लोभी झालेल्या स्त्रिया दुसऱ्या पुरुषाचे भोगू लागल्या. ब्राह्मणांचा अग्निहोत्राविषयी आदर कमी झाला. व्रते, दान, होम, देव, ब्राह्मण यांचे पूजन, यज्ञ, पशूंचे छेदन इत्यादी विषयी ते संशययुक्त झाले. ते घरात परस्पर पूजा करून उत्तम भोग भोगू लागले. श्राद्धे व व्रते यांचा भोग स्वतःच घेण्यास प्रारंभ केला. याप्रमाणे धर्माचा लोप, पापाची वृद्धी झाली. लगेच बौद्ध दिवोदासाच्या घरी गेला. आसनावर बसून राजाने त्याचे पूजन केले. तो बोलण्यात अतिशय कुशल असलेला दिवोदासास म्हणाला, राजा, मी हितकर गोष्ट सांगतो, ती ऐकतसे कर. या वाराणसीत शंकराने आपल्या तेजाने निर्माण केले. प्रलय काळीही सर्व प्राण्यास तो हिला त्रिशूळाच्या टोकावर धारण करतो. मोक्षाची इच्छा करणाऱ्या पुण्यवानांनी मरणसमयी येथे राहावे. पापी पुरुषास भैरव बाहेर घालवितो, पण पुण्याचरण करण्याचे रक्षण शंकर व भैरव दोघेही करतात. जोपर्यंत तुझे पुण्य होते तोपर्यंत तू येथे राहिलास, राज्य केलेस, पण आता तसे नाही. तुझ्या राज्यात नरक देणारे पाप सुरू आहे. राजा म्हणाला, तू मला खरेच सांगितलेस, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करील. ढुंडी ज्योतिषाने सांगितले ते खरे आहे. पण ही पुरुषोत्तमा, जर तुझे सत्व जाणण्यास शक्य असेल तर माझ्या हिताकरता येथे आलेला तू कोण आहे हे सांग. ब्रह्मदेव म्हणाले, नंतर त्या करुणायुक्त ईश्वराने आपले चतुर्भुज रूप राजास दाखविले. ते शंख, चक्र, गदाधरी रूप समष्टिक व्यष्टी रूपाने चिद्रूप दाखविले. राजाने नमस्कार करून आनंदाने त्याचे पूजन केले. भक्तीने तो नाचू लागला व म्हणाला, हे अनगामी पूर्वजांसह धन्य आहे. पूर्वी मी राज्यत्याग करून पुष्कळ वर्षे तप केले, पण ब्रह्मदेवाने बलात्काराने मला हे उत्तम राज्य दिले. तुझ्या दर्शनाने माझे जन्ममरण कुंठित झाले, यात संशय नाही. तुला शरण येऊन हेच मी मागतो. मुनी म्हणाला, परमात्मा राजास म्हणाला, हे राजा, विश्वेश्वराच्या कृपेने तुला परममुक्ती मिळेल. तू राज्य त्याग करून सुखी हो, नाहीतर दंडपाणी भैरव तुला बाहेर घालवतील. ते ऐकून राजा चिंताक्रांत झाला, पण ध्यान व विचार करून त्याचा हेतू ओळखला. ज्योतिषी गणेश व बौद्ध मायावी हरी आहे हे त्या समजले. तेव्हा भक्तीने नमस्कार करून तू कोण असे विचारले. महाविष्णूने ते जाणून आपले रूप धरले. तेव्हा चतुर्भुज, शंख, चक्र, गदा, पद्मधर, विभू पितांबरधारी, सर्व लोकांचा आश्रय व श्रेष्ठ अशा त्या देवास राजा म्हणाला, मी धन्य आहे. माझे पूर्वज कृतकृत्य आहेत, कारण पुण्यप्रभावामुळे हे मोक्ष देणारे चरण मला दिसले. मला मुक्ती दे, ही राजमुद्रा घे. ब्रह्मदेवाने हे राज्य मला बळेच दिले होते. शंकर आपले राज्य खुशाल करो. नंतर विष्णू म्हणाले, शंकर मुक्ती देतील. ब्रह्मदेव म्हणाले, देवोदासास असे सांगून विष्णू गुप्त झाले व पुन्हा बौद्ध होऊन आपले आश्रमास गेले. नंतर त्यांनी शंकरास दूत पाठवून बोलवले. दिवोदासाच्या राज्यात मी पुष्कळ अधमवृत्ती केली. ज्योतिष झालेल्या गणेशाने राजाकडून राजत्याग करविला. यास्तव हे विश्वेश्वरा, आपल्या वाराणसी नगरीस त्वरित ये. राजाने राजचिन्हे टाकली. एका मंदिरात आपल्या नावाने शिवलिंग स्थापिले व तप आरंभिले. ते लिंग निष्काम पुरुषास मोक्ष व सकाम पुरुषास काम देणारे होते. सर्व अर्थ देणाऱ्या शंकराची सर्वजण वाट पाहू लागले. मुनी म्हणाले, राज्य सोडले असे जाणून ढुंडी राजाने आपले स्वरूपाचा आश्रय करून तेथे राहिले. शंकराने दूत पाठवला. त्वरित यावे असा निरोप दिला. हर्षित झालेला तो देव नंदीवर बसून वाद्यांच्या गजरात गणांनी वेढलेला वाराणसीस आला. निराहार व वारुळासारखा होऊन राहिलेला जो जयगी शव्य यांच्यावर अनुग्रह करून पुढे जाऊन शिवाने ढुंडीस नमस्कार केला व म्हणाला, हे विश्वरूपा, तू विश्वाचे निर्माण, रक्षण व संहार करतोस. प्राण्यांचे शुभाशुभ कर्मे पाहून नाना प्रकारचे भोग देतोस. तुझ्या आधी राहून ब्रह्मासृष्टी, हरिरक्षण व मी संहार करतो. हे 3 गुणांचे भिन्न भिन्न कृत्य आहे. तुझ्या प्रसादामुळे हरी, ब्रह्मा व मी स्वकर्म सिद्धी समर्थ आहे. तुझ वाचून वेदांचा विधी व्यर्थ होय. तुझ्या शक्तीने देवशत्रूंचा नाश होतो. अनंत शक्ती देवीने पूर्वी तुझे पूजन करूनच दुष्ट
महिषासुरास मारले. त्याच्या श्वासोच्छ्वासाने हललेल्या पर्वताच्या पतनामुळे भयभीत झालेल्या जगाचे तिने रक्षण केले. तू प्रमाणाचा विषय न होणारा, लोकांचा साक्षी, अव्यव कारणांचेही कारण आहे. तुझ्या ठाई वेद कुंठित झाले आहे. तुझ्या भक्तिमय शेष पृथ्वी धारण करतो. सज्जन पुरुष तुलाच नमस्कार, तुझेच पूजन, तुझे स्मरण, भक्ती व यज्ञ करतात. परिग्रह रहित होऊन मुक्ती मिळवतात. तू अनेक रूपे, अनेक पाय, अनेक नेत्र, मस्तके, कान, बाहू, अनेक जीव आहेत. अनंत विज्ञानाने पूर्ण, अनेक ब्रह्मांडाचे कारण व परमप्रकाश आहेस. दीर्घकाळ यत्न करणाऱ्या मी तुझ्या कृपेने हे क्षेत्र पाहिले. मुनी म्हणाले, याप्रमाणे स्तुती पूजा करून शंकराने त्याची प्रार्थना केली. वाराणसी प्राप्त झाल्यामुळे माझे विरह दुःख गेले. आता माझ्या भक्तीचे व या नगराचे सदारक्षण कर. तुझ्या कृपे वाचून मला काशीवास कधीच घडणार नाही. दंडपाणी भैरवावरही तुझी कृपा राहो. ब्रह्मतारक आहे मी, त्याचा उपदेश शेवटी करतो, त्या वाचून नाही. माघ महिन्याच्या चतुर्थीस मंगळवारी चंद्रोदय समयी जो अनारसे, मोदक व दुसऱ्या उपचारांनी पूजन करतो, त्याच्या संकटाचे निवारण करून स्तोत्र पठणाने जो स्तवन करतो, त्याच्याही सर्व कामना पूर्ण करून त्यास धन दे. जो हे स्तोत्र सकाळी किंवा 3 वेळ भक्तीने स्तोत्र पाठ करतो, त्यास भोग व मोक्ष मिळो. मनुष्याचा शोध करून तू त्यास सर्व भोग देतोस, म्हणून तू ढुंडी या नावाने प्रसिद्ध हो. तुझे ढुंडी हेच नाव मुक्ती देणारे व पापनाशक आहे. स्मरण केले असता कार्यसिद्धी होते. मुनी म्हणाले, असे बोलून गंडकी नदीतील शिळेची ढुंडीची मूर्ती महादेवाने एका उत्तम मंदिरात बसवली. नंतर विश्वेश्वदेव आपल्या मंदिरात गेले. शंकराने देवोदासास भक्तास मुक्ती दिली. गुत्समद म्हणाला, याप्रमाणे त्या बौद्धरूपी विष्णूने आपल्या मायेने देवोदासास मोहित केले व त्याचे आणि त्याचे दोघांचे हित केले. याप्रमाणे देवांचे सामर्थ्य व ढुंडीचे कृत्य मी तुला सांगितले. ज्याच्यामुळे तुझा पुत्र उठला, त्या देवाचा असा प्रभाव आहे. ब्रह्मदेव म्हणाले, ढुंडीचे कृत्य तिला सांगून तिची आज्ञा घेऊन गुत्समद आश्रमात गेले. तीही पुत्रास घेऊन निघाली. महोत्सव करणाऱ्या अनेक स्त्रिया व पुरुष होते. त्या ढुंडीच्या मंदिरात ती गेली व त्यास नमस्कार केला. नंतर ज्या नगरात मरण आल्यास प्राण्यास मुक्ती मिळते, अशा त्या वाराणसीस आनंदाने माघातील चतुर्थीस मंगळवारी गेली. अनेक सोन्याच्या पात्रात ठेवलेले पक्वान्य पायसे तेथे होते. नृत्य गायनात चतुर असलेल्या भक्तांनी पूजा केली होती. अनेक अलंकार, फुलांच्या माळा व वस्त्रे यांनी आच्छादित, अनेक रत्ने व मोत्यांनी भूषित, दक्षिणेकरता सोने व रत्नांचे ढीग अर्पण केले आहेत. अशा त्या देवाचे मुख दिसत नाही, म्हणून ती चिंताक्रांत झाली. मजसारख्या गरिबाने, हे अनघा तुला काय द्यावे असे म्हणून मार्गात गोळा केलेल्या दुर्वा, शमी, मंदार फुले यांनी तिने भक्तीने पूजा केली. पण त्या दोघांच्या शमी व मंदार व दुर्वांनी जसा ढुंडीराज प्रसन्न झाला, तसा इतरांच्या द्रव्याच्या ढिगाने झाला नाही. नंतर सर्व भक्तगिरी गेले. हे माता व पुत्र तेथेच राहिले. यांच्या निराहारामुळे व भक्तिभावामुळे संतुष्ट झालेला ढुंडीराज मूर्तीतून प्रकट झाला. ती दोघे म्हणाली, मुनीने सांगितले ते स्वरूप पुण्याईमय दिसले. सर्व अलंकाराने युक्त मुकुट, 10 हात, सुंदर नेत्र, अमूल्य रत्ने, मोते यांची अति मोठी माला धारण करणारे पीतांबर दंताने विराजित उत्तम स्वरूप पाहून ती आनंद सागरात निमग्न झाली. दोघेही पूजन व नमस्कार करण्यास विसरली. देव म्हणाले, हे सुरवते, वर माग. प्रसन्न झालेला हा मी तुझ्या मनात असेल ते देईल. मोती, रत्ने, नानाविध द्रव्ये यांच्यामुळे मी प्रसन्न होत नाही, शमी, मंदार व दुर्वांनी होतो. ब्रह्मदेव म्हणाले, असे त्याचे वाक्य ऐकून कीर्ती संतुष्ट झाली. देहभानावर येऊन गजाननास म्हणाली, सर्वज्ञ व सर्वरूपी ईश्वराविषयी मजसारख्या स्त्रीने काय बोलावे? तुझ्या सानिध्यामुळे मला बोध झाल्याचे तुझ्या आज्ञेने कळते. तू कलारहित, अहंकार शून्य, निर्गुण, जगाचा प्रभे, पूर्णनित व त्यावन पर, चंद्र, सूर्य, दिक्पाल, नद्या व सागर रूपे आहेस. तूच पृथ्वी, वायू, आकाश, तेज, जल, अंतरिक्ष, गंधर्व, सर्प, राक्षस आहेस. चराचर रूपी दिनांचा नाथ, कोपरा सागर विनायक रूपाने व्यक्त झाला आहेस. आज माझा जन्म, डोळे, पती, पुत्र, माता, पिता, कुलशील, रूप, ज्ञान, तपई धन्य होत. जन्मांतरातील पुण्याने त्वरित प्रसन्न होणारा तू मला दिसलास. तुझ्याच आज्ञेने यास तुझे नाव दिले. सवतीने यास विष दिले होते. पण बा विश्वराजा, या मेलेल्या माझ्या पुत्रास गुत्समद मुनीने तुझ्या भक्तीमयच उठवले. तुझ्या प्राप्तीकरता शमीपत्राने पूजा करावी असे त्याने सांगितले. 3 तपाचे निवारण करणाऱ्या देवा, मुनींच्या प्रभावामुळेच तू मला दिसलास. हे नाथा, तू जर प्रसन्न झाला असशील तर माझ्या पुत्राची तुझ्या चरणी भक्ती जडो. त्यास त्रैलोक्यात यश मिळवतो, राज्याच्या ठाई निसंग राहो, हाच वर दे. देवा म्हणाला, त्यास दीर्घायुष्य, सद्गुण, बल, कीर्ती, विजय देव, ब्राह्मणांच्या ठाई रती दे. ढुंडीराज म्हणाले, हे निष्पापे, तुझे वर मागितलेस ते सर्व तुला दिले आहेस. हा 1000 यज्ञ करील, सहस्र वर्ष जिवंत राहील, माझा भक्त होऊन राज्य करील. 4 उपायाने तो सर्व वश करील. माझे ध्यान व माझे नावाचा जप सदा याला घडेल. शेवटी माझे स्मरण करून माझ्या रूपास प्राप्त होईल. ब्रह्मदेव म्हणाले, असे तिला वर देऊन संतुष्ट झालेला विनायकाने त्यास आपला परशु दिला व देवाने त्याचे नाव स्वतः परशुबाहू असे ठेवले आणि तो गुप्त झाला. वर प्राप्त झाल्यावर कीर्ती राहिलेली
कीर्ती राहिलेली रात्र तेथेच राहिली. सकाळी स्नान केले, मूर्तीची पूजा केली. पुत्रासह वरामुळे आनंदित व देवाच्या विरहामुळे कष्टी झाली. अनेक ध्वजपताका, सडे, धूप यांच्या योगाने सुशोभित केलेल्या आपल्या नगरास आली. ढुंडीच्या नावाचा जप करणारी ती दोघे राजाची पत्नी पुत्र आहेत असे कळताच राजाने सेना व वाद्यांचा घोष करीत पालखीतून कर्णपूर या नगरात आणले. पुत्राचे मस्तकाचे अग्रवान करून आदराने त्यास आलिंगन दिले. अतिसंतुष्ट होऊन हर्षदाने गदगद झालेल्या वाणीने तो म्हणाला, हे पुत्र क्षिप्रप्रसादना, पुष्कळ दिवस तुला कष्ट झाले. अमृत मिळाले असता जसा माणूस आल्हादित होतो तसा मी तुला पाहून आल्हादित झालो आहे. नंतर वस्त्र व दक्षिणा वाटून त्याने लोकांचे विसर्जन केले. नंतर कीर्ती व राजा एकमेकाशी बोलू लागले. तिने राजा सर्व वृत्तांत सांगितला. नंतर आलिंगन हास्य यांच्या ओघे एकमेकांचा विनोद केला. फार काय अतिहर्षामुळे त्यांचा तांबूलाचाही विच्छेद झाला. नंतर काही दिवस गेले. पुत्रगुणांची खान, नम्र, धर्मज्ञ, नीतिशास्त्र चतुर आहे असे जाणून राजाने अभिषेकाचे साहित्य जमवले. श्रेष्ठ ब्राह्मण, मित्र, क्षत्रिय यांना बोलवले. शुभ मुहूर्तावर 7 इष्टग्रहांनी युक्त असलेल्या उत्तम लग्नावर स्वस्ती वाचन पूर्वक वृद्धी साध केले. नाना द्रव्याने युक्त अशा जलाने पुत्रास अभिषेक करवला. यावेळी सर्व वाद्यांचा गजर होत होता. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांचा घोष चालला होता. दक्षिणा व रत्नांची दाने यांच्या योगाने दुसऱ्या ब्राह्मणासे संतुष्ट केले. स्वतः राजाने वनवास दीक्षा घेतली. सर्वांस विचारले. आपल्या साधनात दृढ असलेल्या राजाने सर्वांस निरोप दिला. नंतर परशुबाहू पृथ्वीचे पालन करू लागला. धर्मशास्त्र, नीती व दानाने त्याने यश मिळवले. शौर्य व सामर्थ्य यांच्या ओघाने तो त्रैलोक्यात प्रसिद्ध झाला. त्याने ढुंडीची मंदार मूर्ती करून कंठात धारण केली. शमी व दुर्वा यांचे वाचून तो पूजा कधी करीत नसे. धर्मात तत्पर राहून तो भोग व स्त्रिया भोगीत असे. 1000 वर्षापर्यंत पुत्रांना उत्पन्न करून व दाने देऊन त्याने राज्य केले. नंतर राज्य पुत्रास देऊन तो स्वर्गलोकी गेला. तेथे ढुंडी स्वरूप होऊन अनेक कल्पे राहिला. मुनी म्हणाले, याप्रमाणे शमीचा प्रभाव थोडक्यात सांगितला. मंदार पुष्पाने त्यांचे पूजन केले असता पुण्य लागते हेही सांगितले. यास्तव हे मुने, तूही माझे शमी व मंदार पुष्पांनी पूजन कर. भक्तीने समर्पण केले फूल व इष्टपत्र मला अमृतासारखे वाटते, पण निषिद्ध पुष्पाधिक मला अर्पण केले तर पूजक नरकात जातो. ज्याचे जे इष्टदैवत असेल ते मुख्य व इतर देवांचे ठाई अभेदबुद्धी ठेवून पूजादी समर्पण करणारा भक्त दोषास पात्र होत नाही. याप्रमाणे 5ही देवांचे पूजन करून तत्पर व्हावे. सात्विक भक्त देवात लीन होतो. राजस स्वरूपता मिळवतो. सात्विक व राजस अशी दोन्ही प्रकारची भक्ती केल्यास सान्निध्य व तामस भक्त सलोकता मिळवतो. तिन्ही प्रकारची मुक्ती व्यर्थ होत नाही. व्यास म्हणाले, ब्रह्मदेवा, विनायकाचा लोक कोणत्यामध्ये आहे? हा माझा संशय निवारण करण्यास तू योग्य आहेस. तू सर्वज्ञास सर्व सोडून दुसऱ्यास कोण्यास विचारू? ब्रह्मदेव म्हणाले, विनायकाचा शुभलोक मी नारदास सांगितला. त्याने मुद्गलास व मुद्गलाने काशीराजास सांगितला. आपल्या कामदायिनी शक्तीने युक्त होऊन तो लोक विनायकाने निर्माण केला व त्याचे निजलोक असे नाव ठेवले. विमानामध्ये बसलेल्या काशीराजाने तो लोक चर्मचक्षुने पाहिला. याची प्राप्ती झाली असता स्त्रिया किंवा पुरुष यातील कोणासही दुःख व शीतोष्णादी द्वंद्वे होत नाहीत. बाह्य कल्पापर्यंत तो ज्योतिरूप होऊन राहतो. त्याची समाप्ती करून त्यास इक्षुसागराचा उत्तम भोग मिळतो व तो तेच राहते. महाप्रलय समयी तो विनाशा वाचून राहतो. ते त्या देवाचे पीठ व सनातन निद्रास्थान आहे. इथे सिद्धी बुद्धी त्याची सेवा करतात. सामवेद गातो. मानव जे कल्पितो ते कल्पवृक्ष होतो. त्याच्या प्रभावामुळे येथे अकल्पित संपत्ती प्राप्त होते. हे सर्व देव लोकांचे मीच अनेक प्रकारचे वर्णन केले आहे, पण गणेशाच्या निजलोकाचे वर्णन करण्याची शक्ती माझ्यात नाही. यास्तव संक्षेपाने वर्णन केले आहे. आणखी तू काय ऐकण्याची इच्छा करतोस? मुनी म्हणाले, मुद्गलाच्या उपदेशाने ते स्थान काशी राजास कसे प्राप्त झाले? ब्रह्मदेव म्हणाले, तीर्थयात्रा करीत करीत मुद्गल त्या राजाकडे आले. राजाने त्या सर्वज्ञ मुनीची पूजा केली व विचारले. राजा म्हणाला, विनायकाचा लोक कोणता व तो मला कसा प्राप्त होईल? मुनी म्हणाले, विनायकाच्या लोकाची स्वानंद भुवन व निजलोक अशी नावे आहेत. देवांतक व नरांतक हे 2 दैत्य जेव्हा निर्माण होतील तेव्हा विनायक त्यांना मारण्याकरता मनुष्यलोके निर्माण होईल. तो स्वेच्छाधारी देव बालक रूपाने अद्भुत पराक्रमाने युक्त अशी लीला करेल. भक्तियुक्त पण दरिद्र अशा शुक्लाच्या घरी भोजन करील. विवाह करता आणविलेला त्या इंद्रासे दुर्लभ अशी लक्ष्मी येईल. तेव्हा त्याचे सामर्थ्य दिसेल. हे महाबाहो काशीराजा, त्यानंतर तो जेव्हा तुझ्या घरी येईल तेव्हा तू त्याच्या भक्तिमय निजलोकी जाशील. ब्रह्मदेव म्हणाले. असे सांगून मुनी गेले. गणेशाची भक्ती करणारा महामती काशीराजा कालाची प्रतीक्षा करू लागला. नंतर पुष्कळ काळ गेला. हा लय विग्रही प्रभू विनायक कश्यपाचे घरी अवतरला. अनेक राक्षसास मारले. नाना प्रकारच्या क्रीडा केल्या. शुक्लाच्या घरी भोजन करून त्याचे दारिद्र्य घालविले.
व तो महाबली पुन्हा काशीराजाचे घरी आला. महाबलवान नरांतक व देवांतक दैत्यास त्याने मारले व क्षीरसागराच्या मध्ये असलेल्या स्वानंद नगरास गेला. पण विरहामुळे काशीराजा त्याचे चिंतन करू लागला. सभेत कोणी पुरुषास हाच विनायक असे समजून आलिंगन दे. अहोरात्र सर्व विनायकमय असे त्यास पाहू लागला व विनायकमय झाला. राजा जेव्हा किंवा निराहारी राही, कधी यथामती घासभरस येई, केव्हा हसे केव्हा नाचू लागे. स्वप्नात विनायकास पाहून तो पुष्कळ वेळ निजे. राजाची अशी स्थिती पाहून प्रधानास चिंता पडली. जर हे लोकांस कळले तर तत्काळ परचक्र येईल. राजमंदिरात बसून प्रधान असे चिंतन करू लागले. त्याच वेळी मुद्गल ध्यानाचे विसर्जन करून राजाकडे आले. त्याच्या दर्शनाने राजास बोध झाला. त्याने मुनीस प्रणाम केला. आसनावर बसून पूजा केली. हात जोडून म्हणाला, माझा वंश जन्म माता पितर घर व हे मुने, तुझ्या दर्शनामुळे माझे नेत्र धन्य होत. त्याच्या प्रसादामुळे मनुष्यास संसारातून तारणारे स्थान मिळते व अवमाननामुळे दुःख प्राप्त होते. त्या तुला मी पुण्याने पाहिले. त्याच्या वाणीने संतुष्ट झालेला ब्राह्मण म्हणाला, तुझ्यासारखा नम्र अंतःकरणाचा पुरुष मी पाहिला नाही व ऐकलाही नाही. पूजनामुळे मी संतुष्ट झालो आहे. तुला हवे मी ते देईल. ब्रह्मदेव म्हणाले. त्याच्या वाक्यामुळे संतुष्ट झालेला काशीराज म्हणाला, बामुने, याच देहाने स्वानंद भुवनात चिरकाल राहण्याची इच्छा मी करतो. मला संपत्ती नको. संतुष्ट झालेले मुद्गल म्हणाले, राजा, या जड शरीरानेच तू गणेशाच्या स्वानंद भुवनात जाशील. तेथून तुला संसारात परत यावे लागणार नाही. येथे 5000 वर्ष संपत्तीचा उपभोग घेऊन नंतर तू ब्रह्मयाच्या कल्पा इतका काळ स्वानंद भोगशील. राजा म्हणाला, तो लोक कसा आहे, त्याचे नाव काय आहे? हे मुनी मला सांग. त्याची प्राप्ती कोणत्या पुण्याने होते? मी इतर लोकांविषयी ऐकले आहे. मुद्गल म्हणाला, राजा, एक मी कपिल मुनीकडून महिमा ऐकला. तू ज्या लोकांविषयी ऐकले आहेस ते लोक सामान्यतः प्रसिद्ध आहेत. बा राजा, या लोकांची गहनगती आहे. याचे दिव्य लोक, निजलोक अशी नावे आहेत. विनायक तेथे कामदायिनी पीठावर बसलेला दिसतो. हे बुद्धिवाना, हा लोक 5000 योजने विस्तीर्ण रत्ने व सुवर्ण यांची भूमीमध्ये दिशा प्रकाशित करीत विराजित होतो. हा स्वानंद नामक दिव्य लोक इक्षुसागरात आहे. वेदाध्यान, दाने, व्रते, जप, तप यांच्या योगे हा मिळत नाही, तर नित्य भक्तीच्या योगे विनायकाची कृपा झाली असता हा मिळतो. समष्टी व व्यसष्टी रूप वैग्नराज येथे राहतो. पायांनी सप्त पातालासह शेषांची मस्तके, कूर्म व कमट यास व्यापून टाक. कानाने संपूर्ण दिशास व्यापले. केसांनी अंतरिक्षेचा निरोध करून तो आधार पद्मावर राहिला. पुण्यकर्म करणारा खेचरी मुद्रेने युक्त होऊन भुयांच्या मध्ये द्विदल अग्निचक्रामध्ये त्याचे ध्यान करतो. दुसरा कुणीही त्याचे ध्यान करण्यास समर्थ नाही. सहस्रपत्रांचे ब्रह्मांड कमल अति तेजस्वी आहे. त्याच्या ठायी हा तेजरूपाने असतो. हृदयात 12 पाकळ्यांचे कमळ, नाभीत 10, लिंगात 6, कंठात 16 दळांचे कमळ आहे. तेथे तेजरूपी विघ्नराज सत्यलोकी जसा ब्रह्मदेव तसा दैदिप्यमान होत असतो. 12 आरांचे वैकुंठ चक्र तेथे असून विष्णू सदा स्थित आहे. कैलासी गणांसह जसा पंचमुख शंकर, त्याप्रमाणे कंठकमलात सूर्य व चंद्र हे ज्याचे नेत्र, भूमंडळ, उदर ज्याने 21 स्वर्गास व्यापले आहे. औषधी हे रोम, सागर व नद्या यांच्या घामाचा एक बिंदू, ज्याच्या उदरात ब्रह्मांडे अणुसारखे वाटतात. हजारो जीव हेच 33 कोटी देव, ज्याच्या उदरातील प्रत्येक ब्रह्मांडात उंबरातील किड्याप्रमाणे भासतात. त्याच्या लोकांची रचना हे राजा मी थोडक्यात सांगतो. कैलास शिखर ज्याची स्पृहा करते, असे उंच जे मेरू शिखर ते 1000 योजनेपर्यंत शून्य असून श्रेष्ठ मुनीस अगम्य आहे. येथे अतिउंच प्रदेशी भ्रामिका शक्ती आहे. तिच्या चोहो बाजूस पांढरे भुंगे फिरत असतात. त्या शक्तीच्या मस्तकी पद्मासनावर बसलेली आधार शक्ती आहे. त्या सोन्यासारखी व कोटी सूर्यासारखी तेजस्वी व कामदायिनी. आधार शक्तीच्या मस्तकावर मोठे पीठ आहे. ती शक्ती विक्राळ मुख व जटाभार, 1000 सूर्यासारखी तेजस्वी व 10 दिशा प्रकाशित करणारी. ते पीठ 10,000 योजने लांब, रुंद, अनेक सूर्यासारखे तेजस्वी आहे. त्याच्यामध्ये 1 योजन दीर्घ स्वानंद भुवन भासते. त्यामध्ये सोने व रत्नांनी निर्माण केलेली अनेक घरे आहेत. ती तेजस्वी असून हत्तीसारखी मोते लावली आहे. त्याची प्रतिष्ठा प्राप्ती गणेशाच्या कृपेमुळेच होते. साधक तेथे गेल्यावर दुःख व शोकमोह यांनी रहित होतो. त्यापुढे इक्षुसागर भासतो. त्याच्या 1000 पत्रांनी युक्त पद्मिनी व तिच्या चंद्रासारखे सहस्र पाकळ्यांनी युक्त कमल, त्या कमलाच्या मध्ये रत्ने व सोने यांनी युक्त शय्या व हे राजा त्या शय्येवर दिव्य श्रीयुक्त विनायक निसतो. सिद्धी, बुद्धी, भक्ती व आनंदाने त्यांची पद्मसेवा करतात. 3 मूर्तींनी युक्त असा सामवेद गायन करतो. मूर्तिवंत शास्त्री त्याची स्तुती करतात. सर्व पुराणे त्याच्या सद्गुणांचे वर्णन करतात. बालरूपी शुंडादुंडाने विराजित कोमल अंग, अरुणासारखी कांती, विशाल नेत्र, एकदंत मुकुट, कुंडले, मस्तकावर तिलक, जो स्वयंप्रकाश, दिव्यमाला व वस्त्रधारी, दिव्यगंधाची ओटी, मोती व रत्ने यांनी युक्त माला घातलेला, अनंत कोटी सूर्यासारखे बल, मस्तकावर अर्धचंद्र. स्मरण केले असता गंगा जशी पापाचा नाश करते, तसे स्मरण करणाऱ्या योगे जो पापांचा नाश करतो. ज्याच्या पलंगाच्या दोन्ही बाजूस तेजवती व ज्वालिनी अशा 2 सहस्र सूर्याप्रमाणे
तेजस्वी शक्ती हे राजा सदा उभ्या असतात. येथे थंडी, जरा थकवा, घाम, आळस, भूक, ताण, दुःख यातील एकही भाव कधीच होत नाही. पुण्यामुळे जे जेथे जातात ते आनंद सरोवरात निमग्न होतात. तेथे विश्वव्यापी सर्वज्ञ व बालरूप ईश्वर राहतो. मुद्गल म्हणाले, मी गणेशाचा लोक यथामती तुला सांगितला. हे प्रभो, तू अनन्य भक्तीने त्याचीच आराधना कर. ब्रह्मदेव म्हणाले. असे बोलून मुद्गल स्वस्थानी गेले व काशी राजा गणेशाच्या भजनात तत्पर झाला. त्यांनी 5000 वर्ष राज्य करून सदैव विमानातून स्वानंदी गेला. व्यास म्हणाले, काशी राजाने विघ्नराजाची आराधना कशी केली व चर्ममय देहानेच तो उत्तम लोकी कसा गेला ते सांगा. हे भगवान, अशा कथा ऐकत असताना माझी तृप्ती होत नाही. ब्रह्मदेव म्हणाले, हे महाबुद्धे, पापनाशक कथा लक्षपूर्वक ऐक. मी तुला पुरातन इतिहास सांगतो. राजा निरीच्छ होऊन स्वानंद भुवनास कसा गेला हे तुला समजेल. ज्ञानसागर जे मुद्गल त्यांच्या तोडून महिमा जाणून काशी राजा शरीर, वाणी, मन याच्या योगे गणेश भक्ती करू लागला. गोप्रदाने, गजदाने, रथ, घोडे, घरे, कारणी, बकऱ्या व दुसरी दशदाने विनायका प्रित्यर्थ दररोज भक्तीने करू लागला. मिष्टान्न, भोजन व धन यांच्या योगे ब्राह्मणास संतुष्ट करून तो रोज गणेशाच्या दृढ भक्ती याचना करीत असे. माघ शुद्ध चतुर्थीस मंगळवारी शुभ दिवस असल्यामुळे त्याने सकाळी स्नान, संध्या व नित्यविधी केला. अनेक अलंकार व वस्त्रे यांच्या योगे शरीरास भूषित करून त्याने सर्व लोक, ब्राह्मण व सूर्योदयास बोलवले. अन्य प्रकारची वस्त्रे, रत्ने यांच्या योगाने त्यांची पूजा केली. नंतर तो राजा विमानात आले की नाही हे वारंवार पाहू लागला. ते लोक सभेतून जाण्याची इच्छा दाखवू लागले, पण राजाने नकार दिला. विनायकाने त्या महात्म्याचा काल जाणून 2 दूतांसह तेजस्वी विमान पाठवले. गणेश म्हणाले, प्रमोदा व आमोदा भूलोकी जाऊन माझ्या काशीराज नावाच्या भक्तास विमानात बसून येथे आणा. ब्रह्मदेव म्हणाले, त्यांची आज्ञा मान्य करून व त्यास नमस्कार करून ते दोघे दिव्य विमान घेऊन दिव्य लोकावून काशीराजाकडे आले. विमानाच्या तेजाने दिपलेले लोक हा प्रलयाग्नीचा आहे असे मानू लागले. कोणी हा अभ्ररहित आकाशातून वीज पडत आहे असे मानले. काहींनी सूर्य खाली पडत आहे असा तर्क केला. पण घंटा, वाद्य, गंधर्व, अप्सरा यांचा नाद ऐकून गणेशाच्या कृपेने आलेले हे विमान आहे असे समजले. शोभेने झळकणारे ते विमान काशी राजाच्या अंगणात उतरले. प्रमोद व आमोद हे गण राजाजवळ आले. त्यांनी दिव्य वस्त्रे व भूषणे घातली होती. दिव्यमाला, ओट्या इत्यादीमुळे व दीप्तीमुळे ते ब्रह्मासारखे दिसत, मदनासारखे भासत. त्यांची स्वरूपे विनायकाच्या स्वरूपासारखी असून ते येताच राजाने त्यांना नमस्कार केला व आपल्या आसनावर बसविले, पूजा केली. तो काही विचारणार, तो सर्व लोक ऐकत असतात. दूत म्हणाले, राजा, विनायकाचे शब्दवचन ऐक. हे भूपाळा, तुझ्या प्रीती कर असा भक्त त्रैलोक्यात नाही. गणेश रात्रंदिवस तुझेच ध्यान व गुण बोलत असतो. तू धन्य आहेस. त्या पुण्यवानाने जन्माचे सार्थक केले. तुझ्या दर्शनामुळे पाप व मोह नष्ट झाले. जन्मांतरी तू कोणते तप केले होतेस आम्हास ठाऊक नाही. हा बालरूपी विनायक परब्रह्म स्वरूपी आहे. त्याने तुझ्या घरी येऊन अनेक लीला दाखविल्या. देवभक्त यांचा महिमा समजण्यासारखा नाही. विनायक तुझे सदा चिंतन करीत आहे. त्याने तुझ्याकरता दिव्य वैभवाने युक्त विमान पाठविले. त्याच्या आज्ञेत राहणारे आम्ही तुला दिव्य लोके घेऊन जातो. त्या प्रभूने काशी राजास त्वरित आणा असे आम्हा दोघांस सांगितले. सर्व लोक ऐकत असता त्या राजाने दोघांचे बोलणे ऐकले. वारंवार अश्रू ढाळीत तो आनंद सागरात निमग्न झाला. काही वेळाने देहभानार येऊन त्यास नमस्कार करून तो म्हणाला, माझा जन्म, माता, पिता, निष्ठा, भक्ती, संपत्ती हे सर्व धन्य होत. कारण दुर्लभ व शुभ असे तुमचे चरण पाहिले. विनायक स्वरूपाने तुम्ही मला इक्षु सागरात असलेल्या व चर्मचक्षूंनी न दिसणाऱ्या परमस्थाती नेण्याकरता आला आहात. जे निर्गुण चिदानंद सनातन परसृष्टीच्या स्थितिलयास कारण, अणुहून अणु व स्थूलाहून स्थूल, ते सर्वव्यापी निसंग साकार गुणाचा मायादुरा भोग घेणारे, नाना रूपी रूपशून्य भूभार हरण करण्यास तयार असलेले ब्रह्म, त्याने मजदरिद्रावर मोठी कृपा केली असे बोलून सर्वांस नमस्कार भेटून व आलिंगन देऊन दूतास नमस्कार केला व म्हणाला, प्रथम तुम्ही बसा, नंतर मी मनुष्यास दुर्लभ अशा या विमानात बसेल. पुढे दोन्ही अमत्यास नमस्कार करून त्यांचे हाती पुत्रास देऊन प्रजाचे रक्षण धर्माने व सामर्थ्याने करा. मुद्गलांनी जे सांगितले त्याचा अनुभव आला असे बोलून स्थूल देहानेच तो विमानात बसला. ज्याची पूजा केली आहे असे ते दोघे दूत पूर्वीच बसले होते. राजा विमानात बसतात त्याचा देह सूर्यासारखा तेजस्वी झाला. दिव्य गंध, अलंकार व वस्त्रे यांच्या योगाने त्यांनी पूजा केली. नंतर ते दोघे दूत राजास पाप कर्मी, भूत, प्रेत, पिशाच यांचे लोक दाखवित वायूच्या वेगाने निघाले. तेथे विक्राळ आकाराचे प्राणी, ज्याचे पाय वर व मस्तके खाली आहेत असे होते. कित्येकांची मुखे मागच्या बाजूस, नेत्र मस्तकावर किंवा हृदयावर किंवा पाठीवर होते. कित्येकांचे कंठ सूक्ष्म, उदरे मोठी होती. असे जाळीतून पडलेल्या किरणात परमाणू भ्रमण करीत असतात तसे ते प्राणी आकाशात अन्य रूपे घेऊन व अतिदुःखी होऊन भ्रमण करीत होते. तेव्हा हे दूत हो, हा कोणता लोक आहे ते मला सांगा असे तो म्हणाला. काशी राजाचे विमानरोहण
काशी राजाचे विमानारोहण हा प्रसंग आता आपण पाहिला. दूत म्हणाले, हे राजा, हा प्रेत भूत पिशाचे यांचा लोक आहे. निंदा शूद्रता चोरी करणारी या लोके येतात. नंतर आसुर व राक्षस लोक पाहिले, ते नाना आकाराचे, ज्याचे केस उभे, भयानक मुखे विक्राळ, ज्यातील जिभा लुटलुट हालत आहे, आवाज मेघासारखा व ज्यास कठोरपणाविषयी पृथ्वीची उपमा देता येईल अशा अग्नीच्या कुंडासारखा त्या आसुर राक्षसास पाहून राजा विचारू लागला, दूत होय, हे नगर कोणाचे? ते म्हणाले, हा लोक दुष्ट दानव राक्षसांचा आहे. स्रोत स्वार्थ क्रियाशून्य पापी येथे राहतात. पुढे गंधर्वाचे नगर त्याने पाहिले. तेथील घरे रूपे व सुवर्णांची व भूमी रत्ने व सुवर्णांची होती. तेथील स्त्री पुरुष कामात रत व नृत्य गायनात निपुण होते. सुखकर असे ते नगर कोणाचे ते सांगा. दूत म्हणाले, हे गंधर्व नगर आहे. जे देवस्थानातील गायक असतात ते उत्तम पुण्यामुळे येथे येतात. सिद्धचारण यक्ष व गुह्य यांचे हे नगर आहे. नाना व्रते दाने पुण्याचा साठा यामुळे हे प्राप्त होते. नंतर दूतांनी 100 अश्वमेधामुळे प्राप्त झालेली रम्य व श्रेष्ठ इंद्रिय नगरी दाखविली. सोने रत्ने गायी रथ घोडे हत्ती यांचे दान करणे, तीर्थस्नाने व नाना प्रकारचे पुण्य यांच्या योगे ती प्राप्त होते. त्यांनी राजास त्या नगरातील इंद्रभुवन दाखविले. ते पाहून राजा म्हणाला, जे मी आजपर्यंत ऐकत होतो ते आज प्रत्यक्ष पाहिले. त्याच्यापुढे अग्निलोक दाखवला. तेथे अग्निहोत्री अग्नीच्या तेजाने भासत होते. नंतर शुभाशुभ यमलोक, जेथे पुण्यवान व पापी जातात. पुण्यवानास यमधर्मरूपी व पाप्यास क्रूर वाटतो. पुण्यवानास भोग व पापी नरक भोगतात. प्राणी आपापल्या कर्माचे भोग अनेक प्रकारचे भोगीत असतात. पापी कुंभी पाकात पक्व केले जातात. अस्थिपत्रांनी झेतले जातात. लोखंडाच्या घणांनी ठोकले जातात. काठ्यांनी त्यांच्या अंगास भोके पडतात. तो यमराज दुष्कर्मी पुरुषास तामिश्र, अंध तामिश्र, पुवाने भरलेले कृमिकुंड इत्यादी घोर नरकात टाकतो. तो लोक पाहून म्हणाला, चला चला, असे म्हणत त्याने नेत्र मिटले. नंतर कुबेर लोक, जो अतिशय चमत्कारिक व इंद्रलोकाहून श्रेष्ठ होतात. तेथील घरे रत्न कांचनमय व तेजस्वी होते. रत्ने सुवर्णदान तुलादानांनी महाभाग्यवान पुरुष कुबेराच्या उत्तम लोकात मिळवतात. पुढे त्यांनी वरुण लोक पाहिला. तो तीर्थ अन्न यांच्या दानाने मिळतो. कुबेर लोकाहून तो उत्तम होता. ज्याचे शरीर शुष्क झाले आहेत, असे वापी, कूप, तडाख इत्यादींच्या उपसर्गाने जलदान करणारे सर्व सुख भोगे जलामध्ये राहिले होते. पुढे वायुलोक पाहिला. उन्हाळ्यात पंखा, वाळा व कापूर यांनी युक्त जल इत्यादी देणारे पुण्यवान वायुलोकी राहतात. ते स्वच्छा गतीने विहार करीत असतात. पुढे अतिकठीण सूर्यलोक दाखविला. पंचाग्नी साधनात निमग्न असणारे सूर्यभक्तिपरायण व पूर्णकाम मुनी सूर्यासारखे तेजस्वी ब्रह्मयाच्या 100 कल्पापर्यंत पीडारहित होऊन तेथे राहतात. पुढे नक्षत्रलोक व चंद्रलोक दाखविला. मोती व सुवर्णाचे दान व सोमयाग यांचे पुण्यामुळे हा लोक मिळतो. पुढे राजास गोलोक दाखविला. जे ब्राह्मणास 1000 गायी दान देतात, ते गायीच्या अंगावरील रोमांच्या संख्ये इतके कल्प गोलोकी राहतात. पुढे सत्यलोक राजाने पाहिला. सत्यव्रती, वेदवेत्ते, वेदाध्ययनात तत्पर, सदाचारी, शास्त्रवेत्ते, पुराणपाठक, अन्नदान, यज्ञ, तीर्थसेवन, पतिग्रह न घेणे, परोपकारी, तपस्वी, दानी ब्राह्मण सत्यलोकी जातात. तो लोक 16,000 कोस लांब रुंद आहे. तेथे मुनी, राजश्री, दानव, अप्सरांचे गण अहर्निश, ज्याची स्तुती, भक्ती व सेवा होते असा ब्रह्मदेव राहतो. तेथे इंद्रभवनासारखी घरे चोहोकडे चमकत आहेत. त्या लोकास पाहून विस्मित झालेला राजा म्हणाला, कृपायुक्त गणेशाने व तुम्ही उभयतांनी मजवर अनुग्रह केला, त्यामुळेच अतिदुर्लभ सूर्यलोक मी पाहिला. नंतर त्रैलोक्यात प्रसिद्ध असे वैकुंठ पाहिले. खरा भक्तीत तत्पर असणारे वैष्णव तेथे राहतात. तो लोक सर्वश्रेष्ठ, त्यास उपमाच नाही. अनेक मुखी शेष व ब्रह्माही त्याचे वर्णन करू शकत नाही. कार्तिकात व मकर संक्रांतीत स्नान करणारा, मेष स्नान करणारा, तिलांना गोदान करणारा, गीता अध्ययन करणारा या विष्णू लोकात शीघ्र जातो. हा 5000 योजने विस्तीर्ण आहे. विश्वकर्म्याने केलेली सूर्य चंद्रासारखी तेजस्वी मंदिरे रत्ने, सोने, रूपे यांचे योगे चमकत असतात. त्यात रत्नांची किरणे पसरलेली असल्यामुळे अंधार प्रवेश करीत नाही. तेथे दैत्यास मारणारा विष्णू लक्ष्मीसह राहतो. पुण्यसंचयामुळे तो लोक पाहताच राजा आनंदला. नंतर शंकराचे कैलासस्थान दाखविले. मेरूच्या 10 सहस्र योजने विशाल असलेल्या शिखरावर सूर्य व चंद्र यांच्याप्रमाणे ज्यांचा प्रकाश आहे अशी मंदिरे चमकत होती. पंचाक्षरी शिवमंत्राचा जप, रुद्रा व्यायाचा जप, अनेक साधनात रत असणारे पुण्यवान या लोके जातात. त्यास पाहून राजा म्हणाला, केवळ दर्शनानेच पुण्य देणारे हे सर्व देवलोक विनायकाच्या प्रसादाने मी बघितले. त्याच्या पुढे 1000 योजनापर्यंत सूर्य व चंद्र यातील कोणीही नव्हते. विमानाच्या प्रभेनेच ते जात होते. त्यावेळी राजास काहीच दिसले नाही. मोठ्या पर्वता एवढ्या आकाराच्या भुंग्यांचा मेघनादासारखा दुस्सह ध्वनी चोहोकडून ऐकला. तेव्हा हा कोणाचा ध्वनी असे तो विचारू लागला. देवाचे चरण मी केव्हा पाहीन असे तो म्हणाला. इतक्यात त्याला भ्रामरिका शक्ती दिसली. तिचे तेज अनेक सूर्यासारखे होते. ब्रह्मांडाचा ग्रास करण्याचे साहस करणारी ती देवी मुख पसरल्यामुळे भयंकर दिसत होती. तिला पाहताच राजाला मूर्छा आली, पण त्यास धीर देऊन दूत पुढे चालले. पुढे तिच्याहून भयंकर अशी
भ्रामरीच्या मस्तकावर बसलेली आधारशक्ती पाहून राजा भ्याला. तिचे केस भयंकर, ओठ व जीभ लांब प्रभायुक्त होती. दूतांनी आश्वासन दिले तसा राजा पुढे चालला. आधारशक्तीच्या आश्रयाने राहिलेल्या व 10,000 योजने विस्तृत अशा कामदायिनीस पाहिले. तिच्या श्वासाबरोबर पर्वतही फिरतात. वज्राहून कठोर अशा तिच्या देहाच्या योगाने ते नगर राहत होते. दूत राजास म्हणाले, ज्याच्या ध्यानाने तू तृप्त होत आहेस ते हे स्वानंद नगर पहा. हे कोटी सूर्यासारखे तेजस्वी असून घरे सोने रत्न खचित आहेत. ती मोते, रूपे, सूर्यकांतमणी यांनी हजारो प्रकारची बनवली आहेत. भिंती नीलमण्यांच्या व पुरुष अग्नीसारखे तेजस्वी आहेत. विहिरी, सरोवरे दैदिप्यमान असून पाणी स्वच्छ व शीतल आहे. त्याचे तट नील व पीतवर्ण रत्नांचे आहेत. त्यातील जलपानामुळे मनुष्यास जरा भूक रोग होत नाही. अनेक वृक्ष वेलींनी विराजित असे निर्मल बाग पाहून त्यातील औषधी दिवसा कोटी सूर्यासारखी भासतात. विलासी लोक तेथे अधमुख व त्याकरिताच कलंकरहित चंद्रपृष्ठावर सदामुख पाहतात. या स्वानंद भुवनात विहार करणाऱ्या लोकांचे श्रम पुष्पवनातील सुवास हरण करीत असतो. ते इक्षुसागराच्या तीरावर पोचले, आनंदाने खाली उतरले. ब्रह्मदेव म्हणाले, पुण्याईमुळे प्राप्त होणारा इक्षुरस ते यथेच्छ प्याले. त्यात सहस्रदलाच्या कमलांनी युक्त अशी पद्मिनी होती. तिच्या सूर्यासारखे तेजस्वी कमल व त्यात देवांचा अतिमनोहर पलंग होता. दिव्य अस्तर दिव्य सुगंधी द्रव्यांनी धुपविलेला होता. त्याच्यावर अलौकिक पुष्पे होती. त्याच्यावरील स्वयंप्रकाश रत्नसमूह आपल्या प्रभेच्या योगाने सर्व दिशा व उपदिशा प्रकाशित करीत होता. विनायक पलंगावर निजले होते. त्यांना पंख्याने वारा घालत होते. त्याच्या भोवती कोटी चंद्रासारखी अंगावर अलंकार व नागभूषणे होती. केळीच्या खांबासारखी सोंड व सुंदर दात होता. दिव्य वस्त्रांनी आच्छादित भालप्रदेशी नेत्र, मस्तकावर किरीट, 2 कुंडले, बाहुभूषणे, अंगठ्या व कटीसूत्र होते. सिद्धी व बुद्धी सिद्धी मिळावी म्हणून पाय दाबीत होते. अनिमा गरिमा शुभ्र चौऱ्यांनी वारा घालीत होते. ज्वालीने व तेजनी दैदीप्यमान अशा दोन्ही बाजूस उभ्या होत्या. दिव्यगंधाने अंगलिप्त व दिव्य मालांनी ते देवभूषित झाला होता. महिमा व प्रतिमा जल व गंडूष पात्र व सोन्याचे रत्नजडित छत्र घेऊन दृष्टीसमीप उभ्या राहिल्या. दूत राजास हातात धरून त्याच्यापुढे उभे राहिले व बोलण्यास अवसर केव्हा मिळतो ते वाट पाहू लागले. देव जागा झाला तेव्हा ते दूत, ह्या राजास तुझ्या आज्ञेने आणले आहे असे म्हणाले व नमस्कार करून आज्ञेची अपेक्षा करणारे ते दूर उभे राहिले. विनायक जागृत होताच राजाने हात जोडून नमस्कार केला. प्रेमाने तो म्हणाला, माझा वंश, माता पिता, जन्मविद्या, तप, दृष्टी, पुत्र कृत्य होत आहेत. कारण ध्यान करण्यास योग्य अशा तुझ्या पदरूप ब्रह्माचे दर्शन घेतले. ब्रह्मलोक, कैलास व इंद्रलोकातही असे वैभव मी पाहिले नाही. या 3 लोकाहून इतर लोकात असे वैभव असणे शक्य नाही. विनायकाने दूतास बसा असे म्हटले व ते बसले. नंतर राजाने ज्याने देवांतक व नरांतक दैत्यास मारले त्या द्विभुज बालरूपी विनायकास पाहिले. तो बर्फ व कापूर यांच्यासारखा गौरवर्ण कोमालंग होता. त्यास पाहून कंठ निरुद्ध झालेला राजा बोलू शकला नाही. त्याने आनंदाश्रूच्या ओघळांनी त्याचे दोन्ही पाय भिजविले. त्याची दृढ भक्ती जाणून विघ्न राजाने त्यास ओठविले व आलिंगन दिले. पुष्कळ दिवस दूर गेलेल्या पुत्राची भेट झाली असता पिता त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करतो तसे विनायकाने त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले. तेव्हा देवांचाही कंठ दाटून आला. दोघांचे अंगावर रोमांच उभे राहिले. दोघेही देहभान विसरून मुनीप्रमाणे सुखसागरात निमग्न झाले. बालरूपी विनायक म्हणाला, राजा, तुझ्या घरी मी अनेक खेळ खेळलो. ते शुभ की अशुभ यांचा विचार न करता तू सहन केलेस. मी अनेक दैत्यास मारले. पृथ्वीचा भार कमी केला. साधूंचे रक्षण, धर्माचे संरक्षण, सेतू आरंभिले. तुझ्या आज्ञेने सृष्टी करण्याच्या कश्यपाकडे गेलो. त्यास नमस्कार करून या वैभवाने युक्त अशा निजलोकास आलो. पण तुझे सतत चिंतन झाल्यामुळे मला विश्रांती नाही. तुझा भाव जाणून मी मुद्गल मुनीस तुझ्या घरी पाठवले. त्यांच्या कृपेमुळेच तुला हे स्थान प्राप्त झाले. त्या माझ्या मुद्गल भक्तासही हे स्थान प्राप्त झाले आहे. हे ब्रह्मादी देव व मुनिशिष्ट यास सदा अगम्य आहेत. ब्रह्मदेव म्हणाले. त्याचे ते अमृत वचन ऐकून राजा वारंवार नमस्कार करू लागला. धैर्य बोलू लागला व यथामती स्तुती केली. राजा म्हणाला, हे नाथ, तुझ्या चरणास मी नमस्कार करतो. ज्याचे ध्यान ब्रह्मादी स्वकल्याणा करता करतात ते भक्तांचे विघ्न नाहीसे करणारे कमल, पाश, तलवार, परशु इत्यादी आयुधांनी चिन्हित आहे. विष्णू शिवादी त्याची पूजा करतात. आपली कार्य व्हावे अशी इच्छा करणारे मानव त्यांची पूजा करतात. ते पादकमल अनेक प्रकारे विघ्नांचा नाश करण्यात दक्ष व संसार तापाने संतप्त झालेल्या भक्तावर अमृताचा वर्षाव करणारे आहेत. हे नाथ, अग्नी अनेक प्रकारांचा, अग्नी, चंद्र, सूर्य यांच्या ज्यातील तारा आहेत अशा 3 नेत्रांनी युक्त अशा तुझ्या मुखकमलास मी वंदन करतो. ते कृपा कटाक्षरा रूपी अमृत तापत्रयाचे उन्मूलन करण्यास समर्थ आहे. हे नाथ, ज्याने शस्त्रांच्या योगाने दैत्य समूहास मारले अशा तुझ्या करकमलास मी नमस्कार करतो. ते भक्तास अभय देणारे व हे देवादिदेवा, संसार कृपातून तरुण जाण्याचा आश्रय आहे. तू सत्वगुण रूप होऊन सृष्टीचे पोषण, राजे स्वभावाचा होऊन ब्रह्मदेवाच्या रूपाने निर्माण व तमोगुणाचा आधार घेऊन लय करतोस.
हे गणेशा, चराचर तुझे अधीन आहे. जो शुद्ध बुद्धी पुरुष तुझे सतत भजन करतो, त्याच्या विघ्नांचे निवारण करून तू त्यांच्याकडे धावतोस. जे दुसरे ताप सासून संसार चक्रात भ्रमण करता करता भोजन करतात, त्यांना केव्हांतरी तुझा अनुग्रह मिळतो. नंतर ते मनुष्य योनीत उत्पन्न होऊन भजन करतात. कोणी पृथ्वीचे कण मोजतील, तारा व मेघांच्या धाराही ठरवतील, पण अनेक वर्षांनी शेष किंवा ब्रह्मदेव तुझ्या गुणांची गणना करण्यास समर्थ ठरणार नाही. आकार शून्य असा तू त्याची औपदिक आकृती ठरवता येत नसेल तर सर्व उपासना विधीच व्यर्थ होईल. गुणांचा विस्तार म्हणजे प्रकृतीचा विलास होय, तेव्हा प्राण्यास भोग कसा होणार? सत्संगती असल्यास सदनुग्रह, सत्कर्मनिष्ठा, सत्स्मृती होणार. चित्तशुद्धी होणे ही जरी तुझी कृपाच आहे. अशा रीतीने ज्ञान व मुक्ती दुर्लभ होत नाही. ब्रह्मदेव म्हणाले. संतुष्ट झालेले विनायकास काशीराजास म्हणाले, मनात असलेला वर माग. राजा म्हणाला, माझे वराचे काम झाले, कारण मीच आता येथे आलोय, त्यामुळे जन्ममरण प्राप्त होणार नाही असे कर म्हणजे झाले. ब्रह्मदेव म्हणाले, स्तोत्राने संतुष्ट झालेले विनायक दिव्य देह धारण करणारा राजास ठीक आहे असे म्हणून त्यास कोटी कल्पापर्यंत आपणापाशी ठेवले. मुनी, त्याच्या कृपेने मी हे स्तोत्र त्याच्यापासून मिळवले. ते मी नारदास सांगितले, त्याने गौतमास व त्याने सर्व मनोरथांचे फल देणारे, ज्ञान व मोक्ष देणारे विघ्ननाशक ते श्रेष्ठ स्तोत्र सर्व मुनीस सांगितले. जो याचे पठन करेल त्यास गणेश सान्निध्य व भुक्ती मिळेल. त्रिकाल पाठ करणाऱ्या विद्यार्थ्यास विद्या मिळेल. पुत्राची इच्छा असल्यास पुत्रप्राप्ती, जयाची इच्छा असल्यास जय मिळेल. हे मुनी, तू जे विचारलेस ते सांगितले. काशीराजाचे आख्यानही सांगितले. आता काय ऐकण्याची इच्छा आहे? भृगू म्हणाले, असे ब्रह्मवाक्य ऐकून व्यास निसंशय झाले. त्या बुद्धिमान पुरुषाने विस्ताराने दुसरी कथा सांगण्याविषयी प्रश्न केला. व्यास म्हणाले, दरिद्री शुक्लाचे दारिद्र्य त्यांनी हरण केले, त्याच्या घरी कदन्न खायले. काशीराजाकडे आला. नंतर देवाने व काशीराजाने काय केले ते सांग. दैत्यास कसे मारले, भूमीचा भार कसा हरण केला, धर्मस्थापना कशी केली ते विस्ताराने सांग. ब्रह्मदेव म्हणाले, शुक्लाच्या घरी भोजन करून देव बाहेर चौकात येऊन खेळू लागले. तो त्यात झोप आली तेव्हा तो झोपला. नागरिक मुनिपुत्राच्या भोजनाची तयारी करून काशीराजाच्या घरी बोलावणा करता आले. त्यांना काशीराजा म्हणाला, तो देव खेळत खेळत गेला. लोक विनायकास घरोघर पाहू लागले. तेव्हा तो शुक्लाच्या घरी गेला असे कोणी म्हणू लागले. ते ऐकून लोकांनी देवाची व दरिद्री शुक्लाची निंदा केली. ते म्हणाले, उंट कोमल गवत सोडून काटे खातो, तसा हा देव आम्हा संपन्न पुरुषास सोडून दरिद्राच्या घरी गेला. राजा यास व्यर्थ ईश्वर मानतो, कारण हा जर ईश्वर असता तर याने सर्व प्राण्यांचा संतोष केला असता. अगोदरच कदन्न त्यातून थोडे, तेव्हा तो बालक त्याचे घरी भोजन कसे करील? त्यातील कित्येक सत्पुरुष त्यास आणण्याकरता उत्सुक झाले. विनायक कोठे आहे समजावे म्हणून इकडे तिकडे हिंडू लागले व विनायकास कोठे पाहिले का असे मार्गातील लोकांस विचारू लागले. भक्तीत तत्पर असे ते लोक विचारित पुढे गेले. तेव्हा कोणी म्हणाले, तो शुक्लाच्या घरी गेला असेल. ते ऐकून ते त्याच्या घरी गेले. तेव्हा विनायक निजला असे समजले. जे सात्विक होते ते जेव्हा प्रभू जागा होईल तेव्हा त्याची प्रार्थना करू असे म्हणून गप्प बसले. जे राजस होते ते म्हणाले, अरे विनायका, उठ, भोजन करण्यात चल, अन्न शिळे होत आहे. तुझ्याकरता लोक नगरात कोलाहल करीत आहे. शुक्ल भिक्षा मागणार या दरिद्री शुक्लाच्या भिक्षेने तुझी तृप्ती कधीच होणार नाही. त्याच्या घरी कोणी पाणीही पित नाही. तू कश्यपाचा पुत्र असून निंद असे अन्न कसे खाल्लेस? तात्पर्य, अनेक प्रकारे वाक्यांनी कोणी निंदा केली, कोणी स्तुती करू लागले. मुनी म्हणाले, अशी त्याची बोलणी ऐकून कश्यप पुत्र म्हणतो, भक्तीने दिलेले अन्न मी आज यथेच्छ भक्षण केले आहे. तृप्त झाले. मला एक पाऊलही जाण्याची शक्ती नाही. हे लोको, आता मला खासही खाण्याची इच्छा नाही. ब्रह्मदेव म्हणाले, त्याची निष्ठुरता जाणून ते लोक विरस झाले. कित्येक आपसात म्हणाले, या बालकाशी आपणास काय कर्तव्य आहे? तो नगरवासी लोकांची विवलता जाणून एका क्षणात घटाकाशाप्रमाणे एक असून अनंत झाला. घटातील जलामध्ये प्रतिबिंबित झालेला सूर्य जसा अनेक रूप होतो तसा तो अनेक रूपे होऊन प्रत्येक घरी गेला. तो प्रमुख अनेक क्रीडेमध्ये आसक्त, कोठे जिनावर, कोठे झोपाळ्यावर, पलंग गच्चीवर बसून, कोठे क्रीडा करीत आहे, कोठे हसत आहे, कोठे घरातील बालकांबरोबर भोजन करीत आहे, कोठे स्वतः शास्त्राचे अध्ययन करीत आहे, कोठे दुसऱ्यात पडवीत आहे असे दिसले. काशी राजासह तो आपल्या घरी आला आहे असे पाहून प्रत्येक ग्रहस्वामी आनंदित झाला व मी धन्य आहे असे म्हणू लागला. याप्रमाणे तो विनायक राजासह गेला. कोठे तो अंगास तेल लावीत, कोठे स्वच्छ पाण्याने स्नान करीत, कोठे पादप्रक्षालन, कोठे षोडोपचाराने ग्रहस्वामी त्याची पूजा करीत, कोठे बालपणामुळे कशीबिशी खीर गाऊ घालत, कोठे कस्तुरी, चंदन इत्यादी अनेक परिमल द्रव्यांनी, फुले, नैवेद्याने त्याची पूजा करीत यथेचे भोजन करून तो निजला असता. घरातील पत्नी, बालके, सेवक त्याची पादसंवादाधिकांनी सेवा करू लागले. तो देव कोठे वेद पारायणात तर कोठे गायनात तल्लीन, कोठे कथा ऐकतो, कोठे हरिकथाही कानी पडू लागली, कोठे राजास स्त्रियांचे नृत्यही पाहू लागला, कोठे त्या प्रभूस नाना प्रकारच्या आरत्या ओळू लागला. ज्याच्या हातात पाश आहे असा हा ईश्वर कोठे लहान बालकाशी खेळू लागला, कोठे त्याच्यापुढे धर्मशास्त्र, पुराण, स्मृती याचे वाचन होऊ लागले. याप्रमाणे इच्छापूर्वक असा तो देव
सर्वांच्या घरी भोजन करून ज्याची ती इच्छा असेल ती पूर्ण केली. तात्पर्य प्रसन्न झालेला महादेव कल्पवृक्ष चिंतामणी किंवा कामना पूर्ण करणारी कामधेनू अशी भक्तावर अनुग्रह करते. तसे त्याने केले. त्याचे दीनानाथ हे नाव सार्थ झाले. तो देव दुदुंबी वाजू लागल्या. घरोघर पुष्पवृष्टी झाली. हे सर्व पाहून भ्रांत झालेला राजा आपल्या लोकास म्हणाला, हा बालविनायक तर माझ्याजवळ बसला आहे. मग सर्व मनुष्याकडून सर्व घरात त्याची पूजा कशी चालली. तो घराघर बसला. मग येथे कसा दिसतो. जो जो मला बोलवायस येतो त्याला त्याला मी सांगतो की विनायका वाचून मी तुमचे घरी भोजनास कसा येऊ. मी त्याच्या घरात असलेले अन्न खातो, पण त्या भोजन करणारा सोडून मला दुसराच एक विनायक बाहेर असलेला दिसत आहे. याप्रमाणे बोलणारे ते लोक मनात फार विस्मित झाले. हा प्रभू काशी राजासह अनेक घरात भोजन करीत आहे. असे लोकांचे वचन ऐकून राजा त्यास हसून म्हणाला, मला सोडून तो अनेक घरी भोजनास कसा गेला. नंतर 2-3 घरात जाऊन राजाने स्वतः पाहिले. त्यास प्रत्येक घरी तो स्वतः व कश्यपाचा पुत्र असे दोघेही भोजन करीत आहे असे दिसले. इतक्या सनक व सनंदन स्नान करून भोजनाकरता फिरत फिरत त्या महोत्सवाने युक्त व शुभ नगरात आले. ते ज्या ज्या घरात प्रवेश करते तेथे विनायक दिसे व त्याचे स्मरण होताच ते बाहेर जात भोजन केलेल्या, या करीत असलेल्या, निजलेल्या, खेळत असलेल्या, जप करणाऱ्या, प्रश्न करणाऱ्या, पडवीत असलेल्या त्या विनायकास त्यांनी जेथे पाहिले त्या सर्वत्र पाहून ते एकमेकास म्हणाले, या नगरात आम्हास भोजनासारखे पवित्र स्थळ दिसत नाही. यास तो शुक्लाचे घरी जाऊया, तो आमच्या आदरातिथ्य आदराने करेल. असे बोलून ते शुक्लाच्या घरी गेले. पण तेथे त्यास विनायक दिसला. तेव्हाही भुकेने व्याकुळ झाले. ते मुनी मुख खाली घालून नगरातून बाहेर गेले. पण विनायकाची श्रेष्ठ मूर्ती नेत्र मिटले असता, अंतःकरणात उघडले असता, बाहेर खाली वर अंतराळी दिशा व उपदिशा यात दिसू लागले. तेव्हा ते दोघेही ध्यानामुळे ज्याचे नेत्र विनिश्चल झाले असे होऊन एक क्षण स्तब्ध राहिले व पुन्हा नेत्र उघडून परस्परास विनायक स्वरूपी पाहू लागले. ते दोघे ज्याचे ध्यान करीत होते तोही विनायक रूपी दिसला. सर्वव्यापी व सर्वस्वरूपी असा तो ईश्वर त्याच्या पुढे प्रकट झाला. त्याला 10 हात, सिंहासनावर बसलेला, सिद्धी बुद्धीचे किरीट, कुंडले, बाह्यभूषणे, गंधमाळा, नाग, अर्धचंद्र, कस्तुरी तिलक, दंत, दिव्य वस्त्रे धारण केला असा तो देव सज्जना, सौम्य, तेजाचा व दुष्टास दुर्दशा होता. त्यास पाहून भ्रम सोडून त्या दोषा तत्वमुनींनी हात जोडून विनायकास प्रणाम केला. ते बुद्धिमान देवर्षी त्याची स्तुती करू लागले. नित्य द्वैतशून्य व पर व अपर सनातन ब्रह्म अशा पंचभूतात्मक प्रभूस नमस्कार करतो, जो परमेश्वर चराचरात भरलेला सर्वस्वरूपी आहे, ज्याच्या रोमरंध्रात करोडो ब्रह्मांडे असून ती भ्रमण करीत आहेत. तो औपशनेदास अगोचर असा देव आम्हास कसा स्तविला जाईल. हे देवा, आमचे वांछित जाणून ते पूर्ण केले. बालरूप धारण करणाऱ्या तुझा महिमा आम्ही जाणत नाही. भूभार हरण करण्यास तू कश्यप पुत्राचे रूप घेतलेस. ब्रह्मदेव म्हणाले, याप्रमाणे ते दोघे स्तुती करीत असतात त्यांच्या पुढील ते रूप गुप्त झाले. त्यास जेव्हा ते रूप दिसले नाही तेव्हा ते श्रमरहित झाले. त्यांनी सुंदर मंदिर तयार करून वेद व वाद्य यांचा घोष चालला असता शुभ दिवशी पूर्वी जशी पाहिली तशी विनायकाची शुभ मूर्ती करून बसविली व वरद विनायक असे तिचे नाव ठेवले. तेथे उत्तम सरोवर होते, त्यास गणेश तीर्थ असे ते म्हणाले. तेव्हा ते सरोवर त्या नावाने प्रसिद्ध झाले. तेथे स्नान, दान व पूजन केल्याने भक्तास हर्ष, मनोरथ प्राप्ती व प्राक्तन कर्म नष्ट होते. तेथे मुनी या दिक्पालासह सर्व देव तेथे आले. त्या परमपूज्य देवाचे दर्शन, स्तुती, नमस्कार करून निघून गेले. मुनी म्हणाले, याप्रमाणे बालरूपी विनायकाचा प्रभाव पाहण्याकरता आले ते मुनी त्याचा प्रभाव पाहून संतुष्ट झाले व आपल्या स्वस्थानी गेले. जो हे शुभ बालचरित्र भक्तीने ऐकेल त्याला मनोरथाची प्राप्ती होईल व मरणानंतर तो ब्रह्ममय होईल. त्याच्या घरी बालग्रह पीडा होणार नाही, तर सर्वत्र विजयी होईल. मुनी म्हणाले, ते दोघे गेले असता काशी राजास मोह पडला. तो घोड्यावर बसून घरोघर हिंडू लागला. विनायक मला सोडून मिष्टान्न भक्षणाकरता एकटाच कसा केला. तो भोजन करण्यास कुठे गेला आहे असे म्हणू लागला. विनायक कोठे आहे असे घरोघरी विचारत असता, आत्ताच भोजन करून खेळण्याकरता बाहेर काशी राजासह गेला. तू व्यर्थ का विचारित आहेस असे म्हणून नगरवासियांनी त्याचे निराकरण केले. एखादा दरिद्री कुटुंबी जसा भ्रांत होतो तसा तो अतिभ्रांत झाला. कोणी म्हणाले, विनायक शुक्लाच्या घरी खेळत आहे. राजा आनंदित होऊन शुक्लाच्या घरी गेला. तेव्हा त्याच्या अंगणात तो बालक बैलावर बसला आहे असे त्याने पाहिले. नंदीवर बसलेला जणू शंकरच असे पाहून भक्तीने नमस्कार करून हात जोडून राजा म्हणाला, बालकामध्ये साधुचरित्र, ज्ञान व प्रेम यापैकी काहीच नसते. मला सोडून तू एकट्याने मिष्टान्ने कशी खाल्लीस. ब्रह्मदेव म्हणाले. हे त्याचे वाक्य ऐकून विनायक म्हणाला, जेथे जेथे मी भोजन केले तेथे तेथे तूही भोजन केलेस. अरे मंदराजा, तू खोटे बोलतोस. तू बुद्धीने बालक आहेस. सर्व लोक सांगतील, प्रत्यक्ष पाहिले गोष्ट त्यास विचारून पहा. हे विनायकाचे वाक्य ऐकून लोक म्हणाले, तू आताच विनायकाजवळ बसून भोजन केलेस असे असतात. हे सज्जन राजा, तू वृद्ध असूनही खोटे कसे बोलतोस. तेव्हा राजा शुद्धीवर आला व ज्यास ज्ञान झाले असा तो म्हणाला, तुझी योग्यास ही मोह पाडणारी माया मुळीच कळत नाही. ज्या अर्थी तुझ्या सर्व रूपाने तू सर्वत्र मान्य आहेस त्या अर्थी तू धन्य आहेस. ब्रह्मदेव म्हणाले, शरीरावर रोमांच उभे आहेत असा तो राजा ध्यान करू लागला. त्यामुळे तो स्वतःच विनायकरूप झाला. जसे जलात टाकलेले जल जलत्वास प्राप्त होते तसे तो राजा विनायकरूप झाला असूनही
मायाबलाने पुन्हा भिन्न दिसू लागला. नंतर त्याने त्यास पालखीत बदलून वाद्य घोष नृत्य गायन यांच्या योगाने आपल्या आपल्या मंदिरी नेले. तेव्हा देवात जसा मदन तसा तो बालक शोभू लागला. शुक्ल पत्नीसह हळूहळू मागून येत होता. त्यास पाहून व्यथित झालेल्या बालकाने तोंड फिरवले. या संतोष देणारा एकही वर न देता मी तसाच निघून आलो असे मनात आणून त्यास उत्तम संपत्ती दिली. कुबेराच्या संपत्तीहून श्रेष्ठ व सर्वांस आश्चर्य वाटेल अशी संपत्ती प्रभूने दिली. शुक्ल पत्नीसह दीन होऊन परतला. शूद्र अन्न भक्षण केल्यामुळे देव रागावला की काय असे मनात विचार करू लागला. स्वस्थळी येऊन पाहतो तर त्यास झोपडी दिसली नाही. तो मोठ्या चिंतेत पडला. तो सेवक बाहेर आले. त्यांनी त्यास सुगंधी तेल चोळून स्नान घातले. जरीची वस्त्रे दागिन्याने अलंकृत केले. त्याची पत्नीची बळेच सेवा केली. ती संपत्ती पाहून उभयतास आश्चर्य वाटले. रत्ने व सोने यांच्या भिंती, नाना प्रकारचे पलंग, आसने, सोने रत्ने यांच्या योगे ठिकठिकाणी रचलेली चित्रे, सोन्याची भांडी, वस्त्रे, आच्छादने, भक्ष्य, खाद्य व अपूर्व पदार्थ पाहून ते दोघे परस्पर बोलू लागले. हे शूद्रग्रह इंद्राच्या ग्रहासारखे कसे झाले? शुक्ल पत्नीस म्हणाला, हे भाग्यवती, हे सर्व विनायकाच्या प्रसादामुळे झाले असे समज. अल्प उपचारामुळे संतुष्ट होणारा हा प्रभू समक्ष काही न देता मागावून देतो. कारण समक्ष पुष्कळ दिलेले त्याला थोडेच वाटते. भक्तीने त्यास थोडे दिले तरी पुष्कळ वाटते. म्हणून भयाने, कामनेने, स्नेहाने, शत्रुत्व कोणत्याही भावनेने त्याचे स्मरण कर, नमन कर, स्तुती किंवा पूजन करावे. मुनी म्हणाले, नरकांतकाने पाठवलेले शूर व चपल या नावाचे दोघे दूत पुष्कळ दिवस नगरात गुप्तपणे राहिले. त्यांच्या भयंकर शब्दाने त्रैलोक्य कापत होते. त्याच्या मस्तकाच्या हलण्यामुळे इंद्रासह सर्व देव कापत. त्या दोघांच्या पराक्रम, बल व शब्दांची बरोबरी करणारा त्रैलोक्यात कोणी नव्हता. याने पूर्वी झालेला बलवान दैत्यास मारले. तेव्हा या मुनिपुत्रास शिबिकेमध्येच मारावे, म्हणजे त्याचा सूड घेतल्यासारखे होईल असे ते परस्पर बोलू लागले. ज्याचा भयंकर शब्द आहे ते विजेचे स्वरूप घेऊन गरजू लागले. त्याच्या शब्दामुळे वीर समुदायाचे नेत्र दिपून गेले. हे काय असे ते विवळ होऊन म्हणू लागले. दोघेही शिबिकेजवळ आले. तेव्हा शिबिका वाहणारे सर्व भोई विनायकास सोडून पळाले. विनायकाने त्या दोघा बलवानास दोन्ही हातांनी घट्ट धरले व भूमीवर आपटण्याकरता फिरवले. पण करुणेनेच मन आर्द्र होऊन देवाने त्यास हळूच भूमीवर ठेवले. जो पराक्रमाने अधिक आहे त्यास मारावे. मशकाला मारल्या पुढे पुरुषार्थ काय असे म्हटले. नंतर तुम्ही कोणाचे दूत आहात ते सांगा. कारण आपल्या शक्तीने प्रयत्न केला तर पुरुषाचा दोष नसतो असे तो म्हणाले. हे ऐकून पुढे उभे राहिले. ते म्हणाले, दीनानाथ व करुणासागर अशी तुझी ख्याती आहे. तू आमचा पिता आहेस. कारण गर्भधान करणारा, उपनयन करणारा, विद्या देणारा, अभय देणारा व अन्न देणारा असे 5 प्रकारचे पिते त्रिभुवनात प्रसिद्ध आहेत. नरकामध्ये पाठवलेले आम्ही गुप्तदूत आहोत. हे देवा, तुला विघ्न करण्यास आम्ही आलो होतो, पण कृपेने तू आमचे रक्षण केलेस. तू भूत भविष्य वर्तमान जाणतोस. तू सर्वज्ञ आहेस. मनात वैर धरून जे आले त्यास तू एका क्षणात मारतोस. इतक्यात नगरजन विनायकास म्हणाले, देवा, लोकास भय देणाऱ्या या दुष्टास तू कशाला जीवन ठेवतोस? यांच्यावर केलेला उपकार अपकारास कारण होईल. सर्पास दिलेले दूध विषच होते. देव म्हणाले, पूर्वी मी यांना अभय दिले आहे, तेव्हा आता विरुद्ध गोष्ट कशी घडेल? असे म्हणून त्या दोघांस सोडून दिले. तेव्हा राजा म्हणाला, असंख्य अपराधांची क्षमा करून ज्या अर्थी तू शत्रू सोडलेस त्या अर्थी प्राण्यांचा मरण व जीवनाविषयी तुझी इच्छाच कारण आहे असे मी मानतो. असे बोलून काशीराजा व विनायक मंदिरी आले. त्यास नमस्कार करून सर्व घरी गेले. राजा व नाना रूपी विनायकांची प्रशंसा केली. मुनी म्हणाले, ते रौद्रपुरातील नरांतकाच्या सभेत गेले. 1000 खांबांची ती सभा रत्ने मोत्यांनी भूषित केली होती. अनेक वीरांनी गजबजलेली ती सभा अनेक आश्चर्यांनी युक्त 100 योजने लांब रुंद होती. रत्नयुक्त रम्य आसनावर नरांतक बसला होता. त्याचे 2 अमात्य श्रेष्ठ आसनावर बसले होते. त्यांची मस्तके गगनात स्पर्श करीत होती. ते बलिष्ठांमध्ये श्रेष्ठ होते. शूर व चपलाने नमस्कार केला व गुणदर्शन केले व म्हणाले, उत्तम दूताने बरे व वाईट असे दोन्ही सांगावे. नम्रता दोष लागतो व स्वामीस क्रोध येतो. त्याचे म्हणणे ऐकून आपले हित कशात आहे ते करावे. आम्ही दोघे विनायकास विघ्न करण्याकरता आलो. गुप्तपणे बालकाची प्रतीक्षा करीत राहिलो. प्रथम निचंट व दंतूर बालरूपाने जवळ गेले व विनायकास आलिंगन दिले, पण विनायकाने त्यांचे भस्म केले. नंतर पतंग व विदलाने वायू रूप घेतले. बालकाने उडवून टाकण्यास करता गेले, पण त्यांची मस्तके धरून त्यास नाहीसे केले. पाषाणरूपी प्रबल राक्षसाचे शेकडो तुकडे केले. काम व क्रोध हे 2 राक्षसाचे राजसामध्ये रूप घेऊन बालकास मारण्यास निघाले, पण त्याने मार्गामध्येच त्या दोघांस आपटून त्याचे चूर्ण करून टाकले. नंतर कुंडिनीच्या वर हत्तीचे रूप घेऊन रस्ता अडून बसला, पण त्यांच्या गंडस्थळाचे निर्वाहन केले. एका क्षणात बालकाने त्यास मारले. जोंबिर्नीस मारण्याकरता तो धर्मदत्ताच्या घरी आला व नारायण त्याच्या मस्तकावर प्रहार मारले. ज्वालासूर व व्याघ्रतुंड व विदारण हे राक्षस बालकास नाहीसे करण्यास आले. पहिल्याने नगरीस जाळे, दुसऱ्याने वायुरूपाने त्यास सहाय्य केले. व्याघ्रसुंड तोंड पसरून बसला तर त्याने सर्व लोकांस खाऊन टाकले, पण ज्याची माया अनंत अशा त्या बालकाने तिघांनाही मारले. मेघ नावाचा दैत्य जवसाचा वेश घेऊन आला, पण त्यास हातातील अंगठीने त्यास मारले. तो एक अद्भुत चमत्कारच झाला. कूप व कंदर या दोघा मायावी दैत्यासे मारले.
अंबासूर, अंधक व तुंग असे तिघे बालकाचा नाश करण्यास आले. त्यातील एकाने चहूकडे अंधकार केला, दुसऱ्याने मोठ्या धारांचा पाऊस पाडला, तिसरा उंच शिखर असलेला पर्वत होऊन बालकावर पडला. पण मोठ्या पक्षाचे रोप घेऊन त्या तिघासही त्याने दूर फेकले. तेव्हा त्याचा सूड घेण्याकरता भ्रमरा नामक राक्षसी बालकास खाण्याच्या इच्छेने आली. तिचा हेतू दुष्ट, पण वरून ती शुभ्र दिसत होती. पण त्या देवाने तिच्या वक्षस्थळावर निजून तिचे प्राण घेतले. आम्ही दोघे विजेचे रोप घेऊन त्याची हत्या करण्यास गेलो, पण बालकाने आम्हास दोन्ही हातात धरून फिरवले. तो आम्हास मारणारच होता, पण त्या कृपावंताने आम्हास काय करायचे ते विचारून सोडून दिले. आम्ही त्या सर्व वृत्तांत सांगून स्वामीकडे आलो. एकदा त्या नगरामध्ये सर्वांनी बालकास भोजनास बोलवले. एका शुक्ल नावाच्या दरिद्री ब्राह्मणासही त्यास आमंत्रण दिले होते. तेव्हा तेलाशी सुकलेले अन्न प्रथम त्याच्या घरी खाऊन नंतर तो प्रभू अनंत शरीराचा होऊन सर्व घरात भोजनास गेला. सर्व ठिकाणी त्याने काशीराजासह भोजन केले, पण मूळ काशीराजास त्याचे ते कृत्य समजले नाही. हे स्वामी, अशा प्रकारची शक्ती आम्ही कोठे पाहिली नाही व ऐकली नाही. आता तुला हितकर वाटेल ते विचार करून सांग. आम्हाला वाटते याला जिंकणारा त्रैलोक्यामध्ये कोणी पुरुष नाही. मुनी म्हणाले. असे त्याचे वाक्य ऐकून नरंतिक संतापला. विश्वास भक्षण करण्याकरता पसरलेल्या त्याच्या मुखातून अग्नी पडू लागला. भ्रुकुटी चढून तो म्हणाला, वानर उड्डाण करीत असला तरी तो सिंहास पीडा करू शकत नाही. गिळून टाकणे अजगराचे शील असले तरी तो पृथ्वीचा घास घेऊ शकत नाही. तुमच्या बोलण्याचे मला मनात नवल वाटते. चंद्र दिसत नाही तोपर्यंत काजवा चमकतो. चंद्रही जोवर सूर्य उगवला नाही तोवर चमकतो. सूर्यही राहूच्या उदयापर्यंत प्रकाशित होतो. कालरूपी असा मी जोपर्यंत दिसलो नाही तोपर्यंत हा बालक मोठा आहे. आता तुम्ही काशीराजासह तो बालक स्वर्गी गेलाय असे समजा. ज्या ठिकाणी मेलेले दैत्य गेले आहेत तेथे तो जाईल. मुनी म्हणाले. असे बोलून तो उठला. चारी दिशा शब्दाने भरून सोडणारा तो दैत्य गर्जना करू लागला. ध्वनीने दुमदुमलेली पृथ्वी चळचळ कापू लागली. त्याने सर्व वीरास सज्ज व्हा अशी आज्ञा केली. चिडलेला असा तो युद्ध करता करता काशीराजाचे नगरात जात आहे असे तो म्हणत आहे. तोच तयार झालेली सेना येऊन उभी राहिली. तो सर्वांना शांत करणारी घोर व चतुरंग अशी होती. त्या सेनेत अनेक ध्वज देखील होते. सैन्याच्या हालचालीमुळे उडालेल्या धुळीमुळे दिशा व्याप्त झाल्या. सूर्यही आच्छादित झाला. काही समजेनासे झाले. सिंदुरासारखी लाल मस्तके असलेले पायदळ असंख्य शिपाई होते. ते उड्या मारून धावत असता खोटे युद्ध करू लागले. केस मोकळे सुटलेले, हातात तलवार, ढाल, भुशुंडी, दगड, वृक्ष, परशु आयुधे असलेले वीरपत्र पुढे चालले. घंटानादाने विभूषित दंत सिंदुराप्रमाणे लाल गंडस्थळामध्ये युक्त असे गजसैन्य चालले. जणू काय धातूंनी विचित्र झालेला पर्वत समोर जात आहे असे वाटले. तो गजसमुदाय जणू पर्वत समुदायास वाताने तोडीत व चित्कार करीत चालला होता. महात नसते तर त्यांनी सर्वांचा नाश केला असता. त्यांच्या गंडस्थळातून पडणाऱ्या मदतकाने धूळ बैसली. सैन्याच्या मागून घोडेस्वार चालले होते. त्यांनी मुकुट व तलवार, ढाल, धनुष्यबाण आदी आयुधांनी भूषित झाले होते. घोड्यांचे खेकाळणे, स्वरांचा आक्रोश यामुळे आकाश शब्दयुक्त होऊन गेले. चिलकते, शिरस्त्राणे, त्रिशूल, गदा, पट्टा, परशु, चक्र, तोमर, पाश, अंकुश घेतलेले असे ते उत्साहाने चालले होते. घोडे अलंकार व मस्तकावरील केस यांनी अलंकृत झाले होते. त्यांचा मन व वायूसारखा वेग असून ते जणू आकाशाचे आकलन करण्याची इच्छा करीत होते. त्यानंतर सोने, चांदी, मोते, रत्ने यांनी भूषित सुवर्णाची नेत्रादी चिन्हे आहेत अशा ध्वजांनी युक्त अलंकार असलेले घोडे, धनुष्यबाण, भयंकर शब्द, मोठे चक्र, बारीक घंटा, समूह यांनी मंडित अशा रथावर बसून दैत्याचा महारथी मुख्य अमात्य निघाला. तो काळा व धिप्पाड वीरकंकाने शोभत होता. कानात झळकणारी कुंडले मुकुटाने मंडित होता. मोते व सोन्याच्या माळा गळ्यात, हातात अंगठ्या खडग होते. केशर, अगर, कस्तुरी यांच्या अंगास लेप दिसला होता. तो पवित्र होऊन आजपर्यंत कधी उपयोगात न आणलेले असरे आठवू लागला. त्याच्या शरीरात वीररसाचा आवेश झाल्यामुळे तो सर्वांगात सूज झालेल्या रोग्याप्रमाणे दिसू लागला. वाद्यघोषाने दिशा उपदिशा नादित करून तो युद्धात निघाला. विनायकास जिंकण्याकरता आनंदाने निघालेले वीर गर्जना करू लागले. वीरांचा घोष, घोड्यांचे खिंकाळणे, हत्तीचा चित्कार, रथचक्रांचा आवाज यांच्यायोगे झालेला कोलाहल ऐकून देव भयभीत होऊन गुहेत जाऊन लपले. ब्रह्मदेव म्हणाले, तो श्रेष्ठ दैत्य निघाला असता. पूर्व भागात असलेले लोक धावत येऊन भोजन करीत असलेल्या राजास म्हणाले, महाराज, हा दैत्यराज नरांतक चतुरंग सैन्यासह येत आहे. त्याच्या वाद्यांचा घोष ऐकून नागरिक आक्रोश करू लागले. नगरात कोलाहल झाला. प्राण वाचावे म्हणून लोक दशदिशेस पळून गेले. राजाने हे ऐकले व एखाद्या अपवित्र पदार्थाचा स्पर्श झाल्यामुळे भोजन टाकून उठला. युद्धास योग्य असा वेश करून लोकांना आज्ञा केली, युद्धाकरता सज्ज व्हा. त्याने दुदुंबीचा शब्द करविला. त्या बलिराजाने ढाल, तलवार, धनुष्यबाणांचा भाता, चिलकत, शिरस्त्राण यांचा स्वीकार केला. विनायकाचे पूजन केले. जय विनायक असे म्हणून व स्मरण नमस्कार करून तो घोड्यावर बसला. तिसऱ्या वेळी झालेला दुदुंबीचा आवाज ऐकून पायदळ, घोडे, रथ व हत्तीसह सेनानायक निघाले. त्रैलोक्यास भक्षण करण्याचे साहस करणारे ते योद्धे आनंदित झाले. नगराच्या पूर्वे भागी उंच वेदीवर असलेल्या राजाने प्रधान व इतर सर्व वीरास धन वस्त्रे देऊन म्हटले,
आता तुम्हास पराक्रमास दाखविण्याचा प्रसंग आला आहे. वस्तुतः विनायकाच्या कृपेमुळे आम्हास भय नाही, तरी हा दैत्य बलवान आहे. याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वीसही जिंकले आहे. पण जयाचा काही नियम नसतो. पुरुष दैवाधीन आहे. आपली सेना त्याच्या लक्षांचा बरोबर नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, वस्तुतः सागर कोठे व मटके कोठे, सूर्य कोठे व काजवा कोठे, त्या दैत्याकडून रक्षित होऊन त्याच्याशी संधी करून आम्ही आज राज्यवैभवात राहिलो होतो. पण त्यामुळे आमच्या मस्तकावर अनेक अपराध बसले. पुढे विनायकाच्या सामर्थ्यामुळे अनेक दैत्यांचा नाश झाला. आता हा दैत्य सामाचा त्याग करून आला आहे. तरी तुम्ही हितकर विचार करा. मुनी म्हणाले. भयाने विवल झालेला राजास मुख्य प्रधान म्हणाला, 4 बुद्धिमान लोकांसह तू नरांतक दैत्यात शरण जात आपल्या कार्याकरता निच्या शरण जाणे चांगले. राजा म्हणाला, मी तुला बृहस्पतीचे मत सांगतो, त्याप्रमाणे कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. बृहस्पती म्हणतो, कन्या देणे, सहभोजन, वस्त्र देणे, साम नमस्कार, प्रेमाच्या गोष्टी, त्यांची कीर्ती गाणे, आप्तांची स्तुती इत्यादी मुख्य उपाय योजून शत्रूस नाहीसे करावे. तो जर विनायकास मागेल तर त्यालाही देऊन राज्याचे रक्षण करावे, असे मला वाटते. तात्पर्य, सदा आपले हित चिंतावे, असे तो म्हणाला. सर्व उत्तम असे राजास म्हणाले. अरे राजा, वैर नाहीसे करण्याकरता अमात्याने चांगला उपाय सांगितला, असा ते विचार करीत आहेत. तोच त्या बलाढ्य दैत्याची नगरीस वेढा पडला. टोळांनी एखाद्या पदार्थास वेढा घ्यावा, तसे सैन्याने नगरास घेडले. वेढ्यात लोक सापडले असे पाहून त्या दुष्टांनी नगरीस आग लावली. आगीचा भडका उडाला. धुराने सूर्य झाकला. त्यावेळी काही एक समजिना. तो वेळ लोकास कल्पांताप्रमाणे भयंकर वाटली. अग्नीच्या भीतीने जे पुरुष बाहेर पडत, त्यास शत्रू धरीत, पालकास स्त्रियास धरून ते दुष्ट आलिंगन देत. त्यात प्रतिव्रता होत्या. त्यांनी लज्जायुक्त होऊन प्राणत्याग केला. कित्येकींनी गोपुरावर चढून देहत्याग केला. कित्येकांनी शस्त्रे, फास, विष यांच्या योगे आत्महत्या केल्या. त्या अतिसुंदर ते त्यास धरून दूत स्वामीकडे घेऊन जात. नंतर नरांतक त्याचा भोग घेत नगरात पाठवीत. तो प्रलय पाहून राजा अमात्यास म्हणू लागला, आमच्या समक्ष जर या दुरात्म्याने स्त्रियास असेच नेले तर आमचे मोठे अपयश होईल. यास्तव दैत्याबरोबर युद्ध सुरू करा. असे बोलून युद्धाविषयी द्वेष असलेल्या राजाने घोड्यास इशारा केला. धनुष्य सज्ज करून बाणांची वृष्टी केली. सूर्य आच्छादित केला. दैत्यास मोह पडला. मेघधाराप्रमाणे त्याने बाणांचा वर्षाव केला. दैत्य समूह मरून पडले. बाणवृष्टीमुळे कित्येक मेले, छिन्न बिछिन्न झाले. अनेकाचे पाय, पोटे, हात, डोळे, मांड्या तुटल्या. अमात्य सैन्यासह काशी राजाचे मागोमाग चालला. त्यांनी खडक, परशु आदीच्या योगे शत्रूच्या वीरास मारले. पुष्कळ वीर मरून पडले. दैत्य महाशस्त्रांनी त्यास मारू लागले. सैनिकांच्या पायांनी उडालेल्या धुळीमुळे अंधार पडला. युद्ध करणारे वीर शस्त्रांच्या योगाने आपापल्या व शत्रूंच्या वीरासही मारू लागले. एकमेकात जिंकण्याच्या इच्छेने घोडे, हत्ती, रथ, पायदळ, शस्त्र व बाणांनी लढू लागले. असे ते भयंकर युद्ध सर्वांस भ्रम उत्पन्न करणारे झाले. शेवटी दैत्यसेना पराजित होऊन परत फिरली. विजयी काशीराजा सिंहनाद करू लागला. हर्षाने मोठमोठ्या वीरास मारीत युद्धाच्या आवेशाने युक्त झालेल्या हत्तीप्रमाणे त्या भयंकर सैन्यात तोडीत शत्रूच्या सैन्यात गेला. अनेक वीर त्याने मारले. सैन्यास मारणाऱ्या त्या राजास पाहून शत्रूच्या सेनापतीने त्यास अडवले. हा राजा आहे असे जाणून ते सर्वच त्याच्याजवळ आले व त्याच्या बाणांनी महावृष्टी सहन करून बलात्काराने त्यांनी त्यास नेले. दैत्याने दोघा अमात्यांच्या 2 पुत्रास राजास धरले. हे पाहून अरे राजास धरले असे म्हणून राजाचे सेनानायक आक्रोश करू लागले. नंतर राजसेनेतील काही लोकांस दैत्यांनी धरले. कित्येक पळाले, कित्येक मेले. कित्येकांच्या अंगात शते पडली, कित्येक शरण गेले. जसे वनात मोठ्या बैलास लांडग्याने धरावे, तसे दूत अमात्य पुत्रासह त्या राजास धरून नरांतकाकडे घेऊन गेले. नंतर निवारण करण्याच्या सैनिकांनी ती नगरी जाळून टाकली. नरांतक विरास म्हणाला, हे वीरो, ज्याच्याकरता आपण आलो ते कार्य सिद्ध झालेच. आता मी त्या मुनिपुत्रास मोजित नाही, कारण प्रभूला जिंकले की सेनेला जिंकल्यासारखेच आहे. किल्ला स्वाधीन झाला की नगर स्वाधीन होते. काशी राजा जिंकले असता त्या बालकास जिंकल्यासारखे होईल, यात सहजच संशय नाही. आता राजा त्या बालकास धरून आमच्याकडे आणील असे बोलून काशी राजास पुढे करून भाट स्तुती करीत आहेत. असा तो नरांतक स्तुती पाठक व ब्राह्मण वस्तूत वाटीत वाजत गाजत नगरात गेला. ब्रह्मदेव म्हणाले, नरांतक आनंदाच्या अर्ध्यामागीत जो जाता तो त्यास राजास धरले असे त्याच्या पत्नीने ऐकले. ती अतिशोक करू लागली. तो नगरवासी जन राहिले होते ते आक्रोश करू लागले. पाणी नसलेल्या प्रदेशी माशांची अवस्था होते तसा नगरात तडफडाट झाला. वैऱ्यांनी पती धरला तेव्हा आंबा वाऱ्यामुळे उपटून पडलेल्या केळीप्रमाणे भूमीवर पडली. तिला मूर्छा आली. ती निस्तेज झाली. सख्यांस रडत ती म्हणाली, सिंहाप्रमाणे क्रीडा करणारा, गजसैन्यास मारणारा, रिपूंचे मर्दन करणारा माझ्या पतीस कोल्ह्यासारख्या दैत्यांनी कसे धरले? बलाढ्य व कोट्यावधी दैत्यास मारणाऱ्या माझ्या पतीचे 1000 हत्ती असलेले सैन्य कोठे गेले? माझ्यावर महेश्वर कसा रागवला? मी पतीस केव्हा पाहीन? माझ्या पतीस सोडील अशा कोणत्या देवास शरण जाऊ?
कश्यप पुत्राकरता त्याने युद्ध केले, पण पदरी मूढत्व आले, कारण बालवचनाने त्याने श्रेष्ठांशी विरोध केला. पतीस धरणाऱ्या नरांतकास कोण जिंकील? सर्वशून्य असा हा कल्पांतकाल कसा प्राप्त झाला? आशा भंग झालेला आशा मी व धरणी दोघीच गतिरहित कशा झालो? शरण जाण्यास योग्य असा करुणासागर आज मला कोणीच दिसत नाही. मुनी म्हणाले. असा तिचा शोक ऐकून बलाढ्य कश्यप पुत्राने ब्रह्माचा भेद करणाऱ्या शब्दाने गर्जना केली. त्या प्रतिशब्दाने आकाश व दिशा भरून गेल्या. पर्वत वने खाणी यास सर्व पृथ्वी कापू लागली. पक्षी मरून पडले, लोकप्रांत झाले. रागाने डोळे व्याकुळ करून सिद्धीकडे पाहून तू महायुद्धाच्या वेळेस कोठे गेलीस असे म्हणाला. तिने त्याच्या आशय जाणून नाना प्रकारची सेना तयार केली. विकराळ मुखे, दात नागराच्या फाळासारखे, सर्पासारख्या जिव्या, पर्वतासारखी मस्तके असलेले हजारो नरवीर प्रकट झाले. त्यांची मुखे पसरलेली असून जणू काय भूगोलाचा घास करतील अशी इच्छा आहे असे वाटले. मुखातून अग्नी ओकणाऱ्या त्या बलाढ्य वीरास शेकडो डोळे होते. त्याच्या नाकपुडीत शिरलेले हत्ती दिसत नव्हते. त्यांच्या श्वासापुढे चंद्र व सूर्यही भूमीवर पडत. त्याच्या जटाने पृथ्वी वारंवार झाडली जाऊ लागली. त्याचे हात सहस्र योजने लांब व पाय त्याच्या दुप्पट प्रमाणेच होते. त्या वीरांचा क्रूर नायक विनायकास म्हणाला, प्रभो, कार्य काय आहे ते सांग. भुकेल्याला मला प्रथम तृप्ती करणारे भक्ष दे. असे बोलणाऱ्या त्या पुरुषास विनायक म्हणाला, नरांतकाने पालन केलेल्या सेनेस का त्या दैत्यास मारून त्याचे मस्तकान सैन्याने तृषित न झाल्यास मी दुसरे भक्ष देईल अशी आज्ञा केली असता कश्यप पुत्रास नमस्कार करून अतिकर्कश कठोर शब्द करून तो नरांतकाकडे गेला. त्या कर्कश शब्दाने सैनिक व नरांतक भयभीत होऊन दशदिशेस पळू लागले, पण तो सर्वांस हातात धरून तोंडात टाकू लागला. तेव्हा भूमीवरील धूळ उडाली, काही दिसेनासे झाले. दिव्याच्या योगाने सेनापती पाहू लागले. त्या थोर पुरुषास, अघोर पुरुषास पाहून कित्येकांनी प्राण सोडले. जिवंत होते त्यास लगबगीने तो खाऊ लागला. सैन्याचा होत असलेला विनाश पाहून नरांतक हा कृतांताचा हा दुसरा कृतांत आला असा तर्क करू लागला. आता मी काय करावे? हा बलाढ्य दिसतो. याप्रमाणे तो विचार करीत आहे. ऐतोच त्याने अर्धे सैन्य खाल्ले असे त्यास दिसले. हा प्रलयाग्नी प्रमाणे बलात्काराने सैन्याचा संहार करीत आहे. अगस्तीने सम्रास निश्चेष केले तसा हा सैन्यास निश्चेष करील असे त्यास वाटले. दैत्य सेनेतील वीर आक्रोश करू लागले. त्या वीराने कित्येकास भक्षण केले, कित्येकांचे पायाच्या आघाताने चूर्ण केले, कित्येक श्वास वायूने मेले, कित्येक भीतीने मेले, कित्येक वीर एकमेकावर पडले. आमचे रक्षणासही असे ते नरांतकास ओरडू म्हणू लागले. पण हस्तप्रहाराने मेलेल्या त्या सर्वांस त्याने तोंडात टाकले. असंख्य वीरास खाऊन हित्याचा जठराग्नी शांत झाला नाही. बामुने घोडे व हत्तीवर बसलेले पायदळ रथी तसेच हत्ती व घोडे यांना मारून खाल्ले. असा कोलाहल ऐकून नरांतकाने धैर्याने धनुष्य सज्ज केले. भूमीवर गुडघे टेकून दोहो बाजूस बाण लावून धनुष्याची दोरी ओढून तो बाणवृष्टी करू लागला. त्यामुळे अंधार झाला. पक्षी व राजाचे अनेक सेवक भूमीवर पडले, पण तो पुरुष दैत्याचे बाण गिळू लागला. अनेक बाण त्याच्या रोमरंध्रातून पार निघून गेले. रक्त वाहत असूनही त्यास किंचितही वेदना झाली नाही. नरांतकाने पराक्रमाने अस्त्रे व्यक्त केली, पण अजगिरी जसे अंडी गिळून टाकते तशी ती त्याने गिळून टाकली. तेव्हा अस्त्रे कुंठित झालेला, शस्त्रे सीन व बाणांचा साठा संपलेला, शक्तिशीन झालेला नरांतक पळू लागला, पण तो कालपुरुष त्याच्या मागे लागला. भूलोकी भ्रमण करीत असता मागे लागलेल्या त्या काळपुरुषास पाहून भयाने तो स्वर्गलोकी गेला, पण तो मागे आहे हे पाहून दैत्य भूलोकी गेला. तेथेही त्यास पाहून दैत्य पाताळात शिरला, पण त्या काळपुरुषाने बिळात शिरणाऱ्या बलाढ्य सर्पात जसा गरुड धरतो तसे नरांतकाच्या केशास धरले. तो बलाढ्य पुरुष दैत्यास म्हणाला, अरे नरांतका, एकदा माझ्या दृष्टीस पडल्यावर माझ्या पुढून तू कोठे जाणार? ईश्वराच्या वरामुळे तू मत्त होऊन तू देव व ऋषी यास व्यर्थ पिडलेस. हे दुष्टा, तू अनेक मानवांचा संहार केलास, पण हे दुष्टा, तुझा संहार करण्यास विनायक अवतरण झाला आहे. यास्तव अहंकार टाकून त्या शरण जा. त्याचे पादकमल पाहिल्यावर तुझी सर्व पापे नष्ट होतील. असे बोलून त्याने नरांतकास विनायकाजवळ आणले व स्वामी विनायकास नमस्कार करून म्हणाला, तुझी आज्ञा घेऊन मी सर्व सैन्य भक्षण केले. याने मला अति क्लेश दिले, पण यास धरून तुझ्याजवळ आणले आहे. हे प्रभो, आता मला श्रम घालवण्याकरता निद्रास्थळ दे आणि हे विनायका सर्वांच्या सुखाकरता यास मुक्ती दे. हे ऐकून विभू म्हणाला, माझ्या मुखात प्रवेश करून स्वच्छने निद्रा घे. विनायकाच्या मुखातून हे महावाक्य ऐकून तो त्याच्या मुखात शिरला व त्याच्या स्वरूपास प्राप्त झाला. पृथ्वीपासून उत्पन्न झालेला गंध पृथ्वीतच लीन होतो, तसेच विनायकापासून उत्पन्न झालेला तो काळपुरुष विनायकातच लीन झाला. जो हे आख्यान भक्तीने ऐकतो त्यास सर्व मनोरथ प्राप्त होतात व नित्य मुक्ती मिळते. मुनी म्हणाले, ज्याने सैन्य भक्षण करून नरांतकास धरून आणले त्यास बालरूपी विनायकाने कुठून निर्माण केले हे सांग, कारण याविषयी मला शंका आहे. ब्रह्मदेव म्हणाले, हे निर्गुण परमब्रह्म तेच हे ब्रह्मा विष्णू शिवरूप तत्व विनायक स्वरूपाने भूभार हरण व दुष्टांचा नाश करण्यास सगुण केले. स्वधर्माने पालन करण्यासाठी ते अनंत रूपे धारण करते. तो परमात्माच विश्व निर्माण करतो, रक्षण करतो व स्वतंत्राने
नाश करतो, पण हे सर्व करण्याकरता लोकांच्या धर्माधर्मरूप श्रेष्ठ निमित्ताची अपेक्षा करतो. या अनेक मायामय प्रभूविषयी संशय घेऊ नये. त्याच्या इच्छेने जगाची राहटी चालते. त्याची माया विस्ताराने सांगतो. नरांतकाने अमात्य पुत्रासह धरलेला राजा नगरास येऊन पोहोचला नाही. तोच या कालपुरुषाने दैवसेनेस भक्षण केले. नंतर विनायकाने त्या पुरुषास मुखात साठवले. तेव्हा दोघे अमात्य पुत्र राजा व इतर सर्वांनी देवाच्या उदरात संपूर्ण जग पाहिले. नद्या, सागर, विहीर, सरोवरे, मानवांनी ज्याचा आश्रय केला आहे अशी पर्वत, वृक्षयुक्त सप्तद्विपदी पृथ्वी, देव, गंधर्व, मुनी, सिद्ध, यक्ष, निशाचर, सर्प, अप्सरा यांनी शोभित झालेला स्वर्ग, 7 पाताळे भटकणाऱ्या त्यांनी पाहिले. त्याच्या उदरात प्रत्येक कोट्यात अनेक ब्रह्मांडाचे समूह पाहिले. त्यामुळे त्याचे मन भ्रमिष्ठ झाले. खिन्न झालेले ते विनायका शरण गेले. त्यांनी मनाने विनायकाची प्रार्थना केली. हे कृपानिधी, चित्तछिन्न झालेले आम्हा भ्रमिष्ठावर कृपा कर. प्रभूने बालरूप त्यास मार्ग दाखविला. ते सर्व त्याच्या रोमरंध्रातून बाहेर आले. काशी राजाने आपले नगर सुखरूप पाहिले. कश्यप पुत्र विनायक तेथे खेळत आहे असे पाहिले. त्याच्या प्रसादाने बुद्धी प्राप्त झालेला राजा त्याची स्तुती करू लागला. उदरामध्ये गेलेल्या मी तुझी माया जाणली. तूच देव, मनुष्य, दिशा, सृष्टी, सागर, नद्या, पातालांचा करता आहेस. तुझ्या रोमरंध्रामध्ये ब्रह्मांडाच्या अनेक कोटी आहेत. त्या पाहून भ्रमिष्ठ झालेल्या हे नाथ, तुझ्या प्रसादामुळे अनेक आश्चर्य पाहिले. मी युद्धास निघालो असता माझ्या मागोमात माझी सेना आली, पण नरांतकाच्या सेनेने तिला तत्काळ जिंकले. अमात्य पुत्रांसह मी नरांतकावर चालून गेलो, पण एका क्षणात त्याने माझ्या सैन्यात जिंकून एकाएकी मला धरले व सर्व नगरी जाळून टाकली. तोच कालपुरुष दिसला. त्याने सेना हा म्हणता खाऊन टाकली व नरांतकास धरून तो तुझ्याजवळ आला. नंतर आम्ही सर्व तुझ्या उदरात गेलो. हे प्रभो, तू मला येथे दिसलास. हे जंबूद्वीप मला तेथे दिसले. तुझ्या दुसऱ्या कोठ्यातूनही भूतल पाहिले. तेव्हा मी खिन्न झालो व हे जगदीश्वरा तुला शरण आलो. पुढे तुझ्या आज्ञेनेच रोमरंध्रातून बाहेर आलो. येथे तू बालरूपाने दिसलास. माझे भव्य मंदिरही दिसत आहे. हे देवा, हे काय कौतुक आहे. हे सर्व मायाजाल आहे. सेना गट्ट करणारा पुरुष कोण? या दैत्यास कोणी धरले? माझे रक्षण कोणी केले? बाहेर निघण्यास रोमरंध्र कोणी दाखविले? हे देवा, या माझ्या संशयाची निवृत्ती कर. ब्रह्मदेव म्हणाले. त्याने प्रश्न केला असता विनायकाने त्या बुद्धिमान राजाच्या डोक्यावर कृपेने हात ठेवला. तेव्हा काशी राजा दिव्यज्ञानी झाला व मोठ्या भक्तीने विनायकाची स्तुती केली. राजा म्हणाला, तूच ब्रह्मा, विष्णू, महेश व सूर्य आहेस. तूच पृथ्वी, वायुतल, अंतरिक्ष, दिशा, पर्वत, झाडे, सिद्ध, राक्षस, मुनी, मानव, स्थावर, जंगम, चेतन, अचेतन आहेस. हे कश्यपपुत्रा, अन्न जन्मार्जित पुण्याने तू दिसलास. ब्रह्मदेव म्हणाले. याप्रमाणे राजा बोलत असता विनायकाने त्यास मोहित केले. नंतर दुःखशून्य विनायकाची पूजा केली. नगरवासी जनही हर्षाने राजास पाहण्यास गेले. वारंवार नमस्कार करून राजास वस्त्रे, आभूषणे दिली. राजाने त्यांना वस्त्रे देवविली. सर्वांचे विसर्जन करून राजा मातेकडे गेला व म्हणाला, माते, तुझ्या प्रसादाने तुझे पाय पाहिले. मला दैत्याने धरले होते, पण देवाने रक्षण केले. हर्षयुक्त झालेल्या मातेने दीर्घकालाने आलेल्या पुत्रास आलिंगन दिले. त्या दोघा अमात्य पुत्राने राजपत्नीस नमस्कार केला व म्हणाले, तुझ्या पुण्यप्रभावाने तुझे चरण दिसले. विनायकाच्या मायेने आम्ही मोहित झालो व तिनेच आम्हास सोडविले. राजाही तेथे आला. आंबा नामक भारवेस सर्व लोक निघून गेल्यावर म्हणाला, मी मोठ्या संकटात पडलो होतो, पण मला दैत्याने तत्काळ धरले. पण या देवाने आपल्या मायेने मला सोडविले व माझ्या नगरात आणले. ब्रह्मदेव म्हणाले. नंतर नाना वाद्यांच्या घोषाने ते नगर दुमदुमले. अनेक पताका व विनायकाच्या सामर्थ्याने परत आलेल्या सर्वांनी विचित्र महोत्सवाने नगर शोभू लागले. पुत्र, कन्या, स्त्रियापती, आई व पुत्रबंधू इत्यादींनी परस्परास आलिंगन दिले. आनंदित होऊन अनेक दाने दिली. स्वतः भोजन करून इतरांकडूनही भोजन करविले. एकमेकाकडे पाहू लागले. श्रम परिहारार्थ पेय पेले व गाऊ लागले. ब्रह्मदेव म्हणाले, विनायकाचे कृत्य पाहून नरांतकाने बुद्धीने तर्क केला. याचे मोठे आश्चर्य पाहिले. काशी राजास धरले असता याने कालपुरुषास निर्माण केले. त्याने माझी सेना खाऊन टाकली. अमात्य पुत्रासह उदरात गेलेला राजास पीडा न देता बाहेर काढून त्यास सर्व विश्व दाखविले. म्हणून याच्यापासून मला भोग व मुक्ती दोन्ही मिळतील यात संशय नाही. आता मी त्याला मारील किंवा तो मला मारील असा निश्चय करून तो विनायकास म्हणाला, ही इंद्रजलाची विद्या तू मला पुष्कळ दाखवलीस, पण मी तिला भीत नाही, कारण हा नरांतकही मायावी आहे. ज्याच्या निश्वासाने पर्वत उचलून पडतात, ज्याच्या कटाक्षाने ब्रह्मांड कापू लागते, ज्याच्या तळहाताच्या आघाताने भूगोल द्विधावतो, त्याच्याशी तू बालरूपी असून युद्ध कसा करशील? ब्रह्मदेव म्हणाले. नरांतकाची वाणी ऐकून